हा नाही सांगून ठेवायचं. इट इज ऑलवेज गुड. कारण काय माहिती आहे, यस ही इज राईट. हॅलो. तर सेमीफायनलची मॅच होणार आहे हरीश सर. आतापर्यंत खूप चित्तथरारक प्रवास राहिला आहे दोन्ही टीमचा. ज्या टीमला बॅटिंग पाहिजे होती त्या टीमला बॅटिंग मिळाली आणि जो संघ आतापर्यंत चेस करत आलेला आहे तोच संघ आता फिल्डिंग करताना दिसतोय. साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी संघाचे कॅप्टन योगेश पेनकरने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. परंतु मागचा सामना तुम्ही कसा पाहताय? आकाश तारेकरने बॅटिंग केली आणि शुभम मोरे नावाच्या बॅट्समनने खूप लांब लचक फटके मारले आणि तो सामना जिंकला. साक्षी स्टार एंटरप्राइजेज इनामपुरी मेरी नज़र में एक कंप्लीट टीम है. शुभम मोरे उनका छुपा रुस्तम खिलाड़ी है और उसका फॉर्म में आना. कृष्णा सातपुते फॉर्म में चल रहे थे, ये अलग बात है, आउट हो गए. योगेश पेनकर, आकाश तारेकर अच्छी बैटिंग कर रहे हैं. इजाज को बल्लेबाजी में थोड़ा स्ट्रांग होने की ज़रूरत है. और तुषार रणदीवे दुर्भाग्यशाली रहे, आउट हुए. बॉलिंग अटैक का जहां तक सवाल है, मेरे ख्याल से एक अच्छा बॉलिंग अटैक है उनके पास. विजय पावले, इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है इस अहम मुकाबले में. और मैं समझता हूं जिग्नेश पटेल जो उनके विकेट टेकिंग बॉलर है, जिग्नेश और जैसा मैंने बताया आपको कि विजय पावले, ये दोनों के ऊपर जिम्मेदारी है. अन्य भी जो गेंदबाज है उनको मेहनत करनी होगी. जहां तक कोलकाता टीम का सवाल है, हलचल यादव, हलचल ने कोई भी मैच में 10 से ज्यादा रन नहीं बनाए, लेकिन हलचल ने हलचल मचा दी. मतलब जितनी जितनी हलचल हलचल ने मचाई है कुणाल, उतनी तो युवजेंद्र चहल ने भी चहल पहल नहीं मचाई हलचल ने जो किया. तो ऑफकोर्स हलचल, संजू, जगत सरकार, राज पासवान, ये नाम अब मेरे दिमाग से मैं भूल नहीं सकता जो क्रिकेट खेला है उन्होंने. विजय जिन्होंने कैच लिया, राहुल वर्मा, इवन हिमांशु फॉर दैट मैटर. सो आई थिंक दे आर ऑल्सो फॉर्मिडेबल साइड. सेमीफाइनल मैच का मजा क्या है कुणाल, कि आपको सेंसिबल क्रिकेट खेलना है. क्योंकि जब आप सेमीफाइनल जीतते हो तो विजेता और उपविजेता दो में से एक नाम आपका पक्का हो जाता है. कोलकाता टीम माना के दूर से आई है, और इतने दूर से अगर आए हैं तो कोलकाता जब वापस जाएंगे अपने अपने घरों में, मोहल्ले में, तो लोग उनको पूछेंगे, भाई मुंबई गए थे हमारे साथ, आपके अपने साथ क्या लेकर आए? तो वो जरूर कह सकते हैं कि हम एक ट्रॉफी, हम एक इनाम लेकर आए हैं. लेकिन अगर वो विनर का फर्स्ट प्राइज लेकर जाते हैं तो वाकई में पूरे कोलकाता के लिए गर्व की बात होगी. दूसरी ओर साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी ने वाकई में इनाम जीता जाए ऐसा क्रिकेट खेला. मेरी नजर में उनका और इंडो राइडर्स येनबू का जो मैच था वो फाइनल के पहले का फाइनल था. और इस वक्त देखिए कुणाल, साक्षी स्टार एंटरप्राइजेस की सबसे बड़ी प्लस पॉइंट क्या है? 0 रन पर 2 विकेट खोने के बाद टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर खड़ा करने वाली टीम और खराब परिस्थितियों से निकलकर बाहर आने वाली टीम, ऐसे 2 मुकाबले साक्षी स्टार एंटरप्राइजेस ने खेले हैं. और इसलिए इस वक्त अगर आप मुझे पूछते हैं, एक बिल्कुल न्यूट्रल अगर मैं बताना चाहूं, तो यह मुकाबला 55% साक्षी स्टार, 45% जो इस वक्त मुझे लग रहा है, 45% आई विल गिव इट टू ARN and आयुष रॉकर्स. अगदी बरोबर आहे. सेमीफायनलची मॅच आहे आणि दोन्ही टीम अजूनही कुठलीच मॅच हारलेले नाहीयेत या स्पर्धेमध्ये, हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. यस, दे आर अनडिफीटेड. और इसलिए लॉ ऑफ एवरेजेस, अब किसी एक को तो हारना है. लॉ ऑफ एवरेजेस इन नॉकआउट प्लेज द बिग रोल. एंड लेट अस होप के पब्लिक को जो स्टैंडर्ड सेमीफाइनल होना चाहिए वो देखने मिलेगा. अगदी बरोबर आहे. स्टँडर्ड सेमीफायनल इथे पाहायला मिळेल. बॉल स्टार्ट. ओहो, पहिला बॉल. बॉलर सुलतान खान कडून एक चांगला बाउन्स घेत जातो विकेट कीपरच्या हातामध्ये आणि पहिला बॉल हलचल यादव साठी समजणं कठीण होता. विश्वजीत ठाकुर, रवि बुम्बक, सुल्तान खान, अनास, ये कुछ ऐसे बॉलर है जिनके लिए टूर्नामेंट यादगार रहेगा. दुसरा बॉल टर्न केलाय. फाईन लेगला फिल्डिंग पहा. एफर्ट खूप चांगला इथे दिलाय. चांगली फिल्डिंग फाईन लेगच्या दरम्यान. कृष्णा सातपुते, अंपायर एक इशारा दे रहे लेग बाय का. कृष्णा सातपुते लुकिंग फिट एज एवर.
सबसे बड़ी बात यह है कि जब आप मैदान में उतरते हैं तो पूरी दुनिया को भूल जाओ, जस्ट फोकस ऑन योर गेम। फोकस, फोकस शब्द क्या है? फॉलो वन कोर्स अंटिल सक्सेस, FOCUS। और फोकस जीवन में हर जगह चाहिए, नौकरी में, काम धंधे में, पढ़ाई में, जिंदगी में। ऑलवेज स्टे फोकस्ड। सुल्तान हाईवे एंड से आ रहे हैं। हायवे एंडनी पहिलं षटक टाकतो सुलतान खान. संजय आणि हलचल यादव ही ओपनिंग पेर सध्या ग्राउंडवर आहे. खातं अजून उघडायचं आहे बॅट्समनच्या माध्यमातून, परंतु स्कोरबोर्डवर 1 रन. आणि यावेळेला बॉल हवेत चाललाय, गती परिवर्तन करून टाकलेला बॉल हवेत आहे, फिल्डर खाली आणि ते तुषार रणदिवेच्या माध्यमातून पकडला. हा कॅच, बॅट्समन आउट. क्या जबरदस्त कैच लिया तुषार रणदीवे के हाथ से। गेंद जिस तरह इधर उधर उधर होती हुई, कुणाल बचपन में अगर आपने देखा होगा, यहां पर तीसरे अंपायर की मदद ली गई है। देखिए उनके शरीर पर से इतनी बार गेंद उनके शरीर को टकराई, जैसे बचपन में नुक्कड़ के वीडियो गेम पार्लर में वो एक सिक्का होता था, यहां वहां होते हुए नीचे आता था। संजू ने शॉट खेला था, लेफ्टी बैट्समैन, और अंपायर के निर्णय का बेसब्री से इंतजार। सुंदर गोलंदाजी आणि कॅचचा जो पार्ट आहे खरोखरच खूप सुंदर प्रयत्न केलाय आणि मला असं वाटतं की याचं डिसिजन आता लवकरात लवकर होईलच की कुठल्या पद्धतीने, कशा पद्धतीने हा कॅच पकडला गेलाय. भरपूर क्रुशियल डिसिजन असेल अंपायरसाठी देखील, कारण ज्या पद्धतीने हा प्रयत्न केला तुषार रणदिवेने, शेवटपर्यंत नजर ठेवली बॉल, त्याच्यानंतर त्याच्या पायावरून निस्टट चालला होता अगदी ग्राउंडच्या दिशेने, आणि तरी देखील प्रयत्न होत होते त्याच्या माध्यमातून. बॅट्समन आउट असेल. तो आउट होकर वापस आ रहे संजू, और संजू की जगह पर अब नए बैट्समैन का आगमन होने जा रहा है. वेलकम नदीम भाई ऑफ एकॉन सुपरस्टार्स. जगत सरकार अब आए हैं. सुल्तान खान को मिलती हुई सफलता. तुषार रणदीवे ने जो कैच लिया, ऐसा ही कह सकते हैं कि तुषार झाला हुशार. हलचल यादव आणि जगत सरकार यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, विकेट कीपर जातोय बॉल पर्यंत आणि बॅट्समन आउट. सुलतान खानच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. चांगली बॉलिंग सुलतान खानची याही ओव्हर मध्ये. पॉवर प्ले मध्ये हायवे एंड कडून सुल्तान खान हे षटक. आउट होकर वापस आते हुए हलचल, और 2 बड़े विकेट यहां पर खोल दिए हैं ARN आयुष रॉकर्स ने. खून में तेरे क्रिकेट, क्रिकेट में तेरा खून, ऊपर अल्लाह नीचे धरती, बीच में क्रिकेट का जुनून, ए सुल्तान. नक्कीच नक्कीच सुलतानने खरोखरच पूर्ण ओव्हरऑल जी बॉलिंग केली आहे, अप्रतिम बॉलिंग केली आहे. आणि ही गोष्ट पण विसरून चालणार नाही की कलकत्ताने जी सुरुवात केली आहे पहिल्या 2 मॅचेसला, 3 मॅचेसला, ती अशीच केली आहे की त्यांनी जरी डायरेक्ट सिक्सरनी सुरुवात केली होती, आणि मला वाटतं कुठेतरी या संघासमोर ते अडकून पडलेत आणि सुलतानच्या बॉलिंगला ते अडकलेत. आता पूर्णपणे दारोमदार असेल राज पासवान याच्या खांद्यावर. राजने प्रत्येक मॅच मध्ये कॅप्टन नॉकी ते पेश केलेली आहे. खूप दमदार खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आता जबाबदारीने खेळ करणं गरजेचं आहे. जगत सरकार, राज पासवान, आणि स्कोर बोर्डवर 1 रन, 2 विकेट आणि 2 विकेट सुलतानच्या खात्यामध्ये आहेत. चांगली बॉलिंग सुलतान खान कडून. 2 विकेट जल्दी गिर गए हैं. ऐसा बहुत बार होता है कि दोपहर को
चाय में डुबोकर आप मारी खाने जाए, मारी गिर जाता है, दूसरे मारी से पहले मारी बिस्किट को निकालो, दूसरा मारी डूब जाता है, और फिर मारी नहीं खारी से वो मारी को ऊपर लाना पड़ता है। इसके पहले भी ऐसा हुआ है, कृष्णा फील्डिंग वाला साइड का भी, फील्डिंग वाला साइड का 2 विकेट तुरंत 2 बॉल पे 2 विकेट गया था, लेकिन उनके बाद उन्होंने परी संभाली। अगदी बरोबर आहे. त्यावेळेला आकाश सारेकर आणि योगेश पेनकरने 50 रनची पार्टनरशिप केली होती. त्या मॅच मध्ये 88 रन धुवाधार बॅटिंग करत असताना केले होते बॅट्समन योगेश पेनकरने. एकच रन स्कोर बोर्डर आहे. 5 बॉल आतापर्यंत टाकलेले आहेत सुलतान खानने. राज पासवान याची भूमिका खूप महत्वाची आहे या मॅच मध्ये. यावेळेला फटका चांगला आहे राज पासवानचा. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 70-70 बिग बॅश चौकार. कलाइयों का कलात्मक इस्तेमाल इसको कहा जाएगा। बहुत ही शुद्ध बल्लेबाजी जिसको कही जाएगी। ओहो क्या बात है। और ये चौके ने प्रेशर रिलीज किया है। कोलकाता के खिलाड़ियों के चेहरे पर थोड़ी सी मुस्कुराहट आ रही है। सुल्तान की पहली खराब गेंद, पैरों पर आक्रमण था, और राज पासवान की जो हाइट है उसके मुताबिक ये शॉट का मैदान के बाहर जाना लाजमी था। 5 रन 2 विकेट। अझरुद्दीन सरांची आठवण करून दिली सरकारने. फ्लिक जो असतो, फ्लिक काय असतो, तो फटका त्यांनी स्क्वेअर लेग साइडला मारून 4 धावा मिळवल्या. चंद्रा आपने सही कहा। जब फ्लिक शॉट की जब बात आती है तो हैदराबाद के 3 बल्लेबाज एमएल जयसीमा, मोहम्मद अजहरुद्दीन और वीवीएस लक्ष्मण फ्लिक के बादशाह। नक्कीच नक्कीच. 1 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 रन 2 विकेट आणि त्यामध्ये शेवटच्या बॉलवर राज पासवानच्या बॅटमधून चौकार. सेकंड ओव्हरमध्ये राजेश सोरटेला आता बॉलिंगसाठी आणलेलं आहे. 70-70 पॅव्हलियन एन कडून बॉलिंग केली जाईल आणि योगेश पेनकर च्या युक्त्या संपूर्ण या स्पर्धेमध्ये कामी आलेल्या आहेत. याच्यामध्ये शंका नाही. खूप चांगल्या पद्धतीने कॅप्टन्सी केली आहे चंद्रा सर आणि माझ्याबरोबर तर दिग्गज कप्तान आहेत राहुल इलेव्हनचे चंद्रा सर. नाही नक्कीच मी प्रत्येक गोष्टीला बेनकरांच्या बघतोय. बारकाई आहे त्यांच्या खेळामध्ये, बारकाई आहे त्यांच्या कॅप्टनशिप मध्ये, बारकाई आहे. एक प्रत्येक बॉलला प्रत्येक फिल्डरकडे लक्ष आहे. ग्रेट कॅप्टनशिप. राजेश सोरटे पॉवर प्ले मध्ये पहिलाच बॉल थोडीशी एज घेतली बॅटची. अगदी बॉटमला बॉल लागला परंतु थोडासा पुढे पडला योगेश पेनकरच्या. लेफ्टी बैट्समैन के लिए बॉल को अंदर लाने का प्रयास था राजेश सोरटे का। जैसा हमने पहले दिन भी बात की थी, इस तरह की गेंदबाजी को डिबली डॉबली बॉलर कहा जाता है क्रिकेट में, जो ज्यादा तेज भी नहीं करते, ज्यादा स्लो भी नहीं करते, टेकिंग पेस ऑफ द बॉल, ऐसी शैली के गेंदबाज। यावेळेला फटका चांगला अक्षरशः खोदून काढलाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 बाउंस बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार. सरकार का हेलीकॉप्टर उड़ा, रनवे से उड़ा, डमडम से उड़ा और सीधा चला गया वहां पर 4 रन के लिए। बहुत अच्छी शुरुआत जगत सरकार द्वारा, और ये चौका थोड़ी सी मजबूती जरूर देगा एआरएन एंड आयुष रॉकर्स टीम को। जगत सरकारची सुरुवात नेहमी असाच फटक्याने झालेली आहे आणि त्यांनी ती बाउंड्री नेहमीच मारलेली आहे. हेलिकॉप्टर नंतर आता मात्र अक्षरशः लपटून पाठवलाय बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी जगत सरकारच्या बॅटमधून बिग बॅश षटकार. जगत सरकार जिनका रनों से है सरोकार और जो करते रनों का कारोबार वो है जगत सरकार। सरकार ने अपनी सल्तनत शुरू कर दी है, और अगर इस तरह की जगत सरकार की बैटिंग रामगोपाल वर्मा ने देखी हो तो सरकार के अगले वर्जन में जगत सरकार को एक रोल दे देंगे, और शायद वो सरकार 3 होगी. जी हां. जगत सरकारच्या बॅटमधून हा षटकार येतोय चंद्रा सर. स्वतःच्या संघासाठी त्याचं प्रेशर कमी करण्याचं काम जगत सरकारने केलंय. 2 चेंडूमध्ये 1 बाउंड्री, 1 सिक्सर आणि खरोखर उत्कृष्ट षटकार त्यांनी मारलेला आहे, लगावला आहे. स्वतःची धावसंख्या आणि टीमची धावसंख्या त्याला आकार देताना जगत सरकार. अगदी बरोबर आहे. जगत सरकार चांगली बॅटिंग करतोय. 2 बॉल मध्ये 10 रन. राजेश सोरटेच्या विरुद्ध लोअर फुल टॉस अगदी समोर खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन मिळेल. सेन्सिबल क्रिकेट जिथे 2 मोठे स्ट्रोक आले त्यानंतर स्ट्राइक रोटेट केली. त्याला माहिती आहे राज पासवान देखील तेवढाच मातबर प्लेयर आहे, आपल्या टीमचा कॅप्टन आहे. स्ट्राइक रोटेट करत असताना 1 रन. बहुत अच्छी चतुराई भरा यहाँ पर स्ट्राइक रोटेशन है. स्कोरबोर्ड को गति में रखा है और अपने पार्टनर कैप्टन को भी मौका दिया है.
इस तरह अगर क्रिकेट चलता रहा और अगर 2 ओवर तक वो विकेट नहीं खोते हैं तो डेफिनेटली हम एक बड़ा स्कोर देखेंगे इस मुकाबले में। रिवर्स केलाय राज पासवान, अंपायरकडे अपील अपील आणि अपील सुरू आहे. विकेट कीपरने त्यानंतर अपील केली आणि योगेश पेनकरला कदाचित माहिती आहे, त्याचमुळे रिव्ह्यू साठी देखील तो गेलेला नाही. आपल्या बरोबरच्या खेळाडूंना त्यांनी सांगितलं अपील करून फायदा नाही. जी हाँ, ये बहुत जरूरी है। कैप्टन का काम ही वो है, जैसे घर में माता पिता का काम होता है बच्चों को कंट्रोल में रखना, वैसे कैप्टन का काम है प्लेयर्स को कंट्रोल में रखना, और वो काम बखूबी निभाया योगेश पेणकर ने। गती कमी केली आणि राज पासवानने हा बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तिथे अडकलाय. आणि जाळ्यामध्ये अडकणं काय असतं हे या बॉलवर दिसलं. राज पासवानची विकेट मिळाली. निराश हताश मुद्रेने आता पॅव्हलिनच्या दिशेने चाललाय कॅप्टन ARN आयुष रॉकरचा. राज पासवान 16 ला 3 विकेट कोलकाता. राजेश सोटेची गोलंदाजी बघा, व्हेरिएशन बघा, व्हेरिएशनचा जो मारा आहे राजेश सोटेंकडे, प्रत्येक मॅचला त्यांनी अशा पद्धतीचीच बॉलिंग केली आहे आणि त्या व्हेरिएशनमुळे त्यांनी बरेचसे विकेट्स काढले आहेत. खरोखर सुंदर गोलंदाजी. देखिए अब सबसे बड़ा फर्क क्या है कुणाल, कि यही राज पासवान को सुपर 6 के मैच में जो शॉर्ट पिच गेंदें मिली थी छाती और कमर की ऊंचाई तक, ये घुटने की ऊंचाई तक आई थी, जहां पर राज पासवान का जो जजमेंट था वो थोड़ा सा चरमरा सा गया और एक बड़ा विकेट यहां पर हासिल किया है. क्योंकि राज पासवान मुझे ऐसा लगता है टोटल बैटिंग लाइनअप के 25 से 30% बल्लेबाजी की ताकत रखते हैं. नक्कीच त्यांनी ह्या गोष्टी त्यांनी करून दाखवल्यात, प्रूव्ह केल्यात. आणि राज पासवाननी दर्जेदार फटके रिव्हर्सचे म्हणा, मिड विकेटचे म्हणा, लॉंग ऑन लॉंग ऑफचे म्हणा, षटकार चौकार हे त्यांनी लगावले आहेत आणि कलकत्तानी याचा आनंद सुद्धा घेतला असेल कलकत्तामध्ये. भरपूर चांगला उल्लेख तुम्ही केला. बल्लेबाजी की रीढ़ की हड्डी माना जा सकता था बल्लेबाज राज पासवान को, लेकिन वो अभी चले गए पॅव्हलियन की ओर. परंतु बॉलिंग खूप चांगली झाली. राजेश सोटे एक षटकार एक चौकार आलेला असताना देखील शेवटच्या बॉलवर विकेट घेतली, ती देखील कॅप्टन राज पासवानची. परंतु मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती सरोजने. ज्यावेळेला वेळ आली होती डेथ ओव्हर मध्ये हिट करण्याची, त्यावेळेला त्याच्या बॅट मधून रन आले. ड्युरिंग पॉवर प्ले पहा काय झालंय. जी हाँ, जिस तरह से विकेटें गिरी, तुषार रणदीवे का वो कैच हाईलाइट रहा. सुल्तान खान ने जो 2 झटके दिए प्रारंभ में, उससे उभरने का प्रयास अभी भी कर रही है ARN एंड आयुष रॉकर्स कोलकाता. सुल्तान खान द्वारा बहुत ही अच्छी गेंदबाजी, लाइन और लेंथ को पकड़कर, मतलब लाइन और लेंथ पर गेंदबाजी करना है कायदा, ताकि हो सके टीम का फायदा. क्या बात है. सुलतान हायवे इन कडून फुलर लेनचा बॉल होता. पुन्हा एकदा डीप मध्ये बॉल चाललाय. पॉइंटला 1 रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न करत असताना आणि जगत सरकारच्या खात्यामध्ये 2 रन. जगत सरकार चांगली बॅटिंग करतोय. जी हाँ, वो काफी जिम्मेदारी के साथ खेल रहे हैं, और क्योंकि वो लेफ्टी बैट्समैन है, लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन होना इस वक्त बहुत जरूरी है. शाहिद शेख का जब मैंने इंटरव्यू लिया तो उन्होंने कहा कि सर ये मैदान में लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन चाहिए. सो आई थिंक उस पर अमल कर रही है इस वक्त कोलकाता. आणखीन एक यॉर्कर लेनचा बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे, तिथे 1च रन मिळेल. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या होते स्कोर बोर्डवर 19 लॉस ऑफ 3 विकेट. सुंदर फलंदाजी. जगत सरकार हे एकही बॉल गमावत नाहीयेत आणि त्यांच्या फटक्यांमध्ये रेखीवपणा आहे. जो कव्हर ड्राईव्ह म्हणा, ऑन ड्राईव्ह म्हणा, खरोखरच रेखीव क्रिकेटचं प्रदर्शन जगत सरकार करत आहेत. इस वक्त तकलीफ से उभरने का प्रयास कर रही है ARN एंड आयुष रॉकर्स कोलकाता, और काफी निगाहें सरोज पर. नजर सरोजवर असेल, परंतु सुलतान देखील तेवढीच चांगली बॉलिंग करत असताना दिसतोय. कव्हर्सला खेळताना सरोज आणि सरोजच्या बॅटमधून पहिली सिंगल. प्रामाणिकने मगाशी प्रामाणिक बॅटिंग केली आपल्या टीमसाठी ज्यावेळेला आवश्यकता होती, आणि आता देखील तशीच परिस्थिती आहे. कारण 19 ला 3 विकेट होते, आता 20 रन झाले स्कोर बोर्डवर. सिचुएशन आप देखो, ये ओवर पिच बॉल थी. प्रामाणिक अगर इस वक्त 20 पर नो लॉस होता और ओपनर बैट्समैन होते उसको बाहर फेंकते, लेकिन 2 विकेट गए इसलिए ग्राउंड शॉट. आणि यावेळेला आडव्या बॅटने बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल पोहोचण्याच्या पलीकडे आणि लगेच जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार जगत सरकारच्या बॅटमधून. जगत सरकार रनों की रंगोली सजाते हुए इस मैदान पर लय में आ चुके हैं, और लय में जितना रहेंगे उतना कोलकाता टीम का फायदा होगा. देखिए क्या खूबसूरत अंदाज में उस बॉल को खेला था,
और भेज दिया मैदान के बाहर 4 रनों के लिए. जगत सरकार खरोखरच आपल्या कलकत्त्याच्या संघाला एक धावांचा आकार देत आहे. फुलटोस बॉल, हा देखील बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने बाहेर पाठवलाय. चांगली बॅटिंग जगत सरकारची आणि आता कुठेतरी चूक करतोय सुलतान खान या ओव्हरमध्ये. सलग 2 चौकार जगत सरकारच्या बॅटमधून आणि टीमला त्याने पोहोचवलंय 28 वर. रन रेट हालांकि 7 रन के आसपास का है, लेकिन ये 140वां चौका इस प्रतियोगिता का लगता हुआ. और सबसे बड़ी बात है कि जगत सरकार को वो अपने पैरों को जमाने का मौका दे रहे हैं और जगत सरकार को कॉन्फिडेंस में आता हुआ देखकर अब सरोज प्रामाणिक जो है वो भी कॉन्फिडेंस के साथ स्टार्ट करेंगे, ऐसा चित्र नजर आ रहा है. पहिल्या पर्वात ते जवळजवळ ते गडगडून गेले होते, विकेट्स गेल्या होत्या, रन्स होत नव्हते. पण जगत सरकारने ही दारोमदार आपल्या खांद्यावर घेतली आणि त्या पद्धतीने त्याने फटके मारले आणि संघाला एक चांगला स्कोर उभा करून दिलाय. आणखीन एक महत्वाची गोष्ट, फायनल मध्ये जाण्याचं प्रेशर दोन्ही टीमवर असेल. ही मॅच खूप महत्वाची आहे, क्रुशियल मॅच आहे, कारण फरक देखील तेवढाच आहे रकमेमधला देखील. कारण फायनल मध्ये अंतिम विजेत्या संघाला 5 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आतापर्यंत जगत सरकार जशी बॅटिंग करतोय या मॅच मध्ये दबाव नक्की विरोधी टीमवर येऊ शकतो. देखिए ये फेयर डिलीवरी थी, इट वॉज अ फेयर डिलीवरी फॉर द इंफॉर्मेशन ऑफ अंपायर्स. कुणाल, कांस्य पदक रजत पदक को कोई नहीं याद रखता, स्वर्ण पदक को हर कोई याद रखता है. तीसरा कौन आया, दूसरा कौन आया, इसे कोई नहीं याद रखेगा, लेकिन सालों साल तक बिग बैश कौन जीता था इसकी चर्चा, इसकी कहानियां आने वाली पीढ़ी को सुनाई जाएगी. इसीलिए खेलना है. अगदी बरोबर आहे. मुंबई क्रिकेटमध्ये सुप्रीमो ट्रॉफी, शक्ती ट्रॉफी या स्पर्धा कोण जिंकतं यावर आपण दरवर्षी चर्चा करतो आणि आता इथून पुढे 2021 मध्ये चर्चा होईल मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश ही स्पर्धा कुठल्या संघाने जिंकली. आणि ते संघ आता एक संघ तर फायनल मध्ये जाऊन पोहोचलेला आहे, दुसरा संघ कुठला ही मात्र ही मॅच सांगणार आहे. एक संघ जो फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय त्या टीमचं नाव आहे 11 वॉरियर्स इंडिया आणि दुसरा संघ पाहूया या मॅच मधून कुठला संघ ठरेल. बघा, जगत सरकार खूप सुंदर फलंदाजी करतायत, पण कलकत्त्याला पण दाद दिली पाहिजे. कलकत्ता आल्यापासून आपला जो खेळ आहे तो सुप्रसिद्ध खेळ त्यांनी खरोखरच पूर्ण देशाला दाखवून दिलाय की आम्ही मुंबईमध्ये येऊन डेअरिंगने कसे खेळू शकतो, आम्ही पहिली बॅटिंग घेऊन कसे खेळू शकतो, आम्हाला पहिली बॅटिंग दिल्यानंतर सुद्धा आम्ही कसे खेळू शकतो हे ते दाखवून देत आहेत. विकेट गमावल्यानंतर देखील जास्त दबाव दिसलेला नाहीये, कारण खूप चांगली बॅटिंग जगत सरकारने केली. राजेश सोरटे एक ओव्हर राजेश सोरटेने इथे हाताळलेलं आहे. जे दुसरं षटक होतं पॉवर प्ले मध्ये त्याने 11 रन खर्च केल्या. सुलतानने आतापर्यंत 2 षटकं टाकलेले आहेत आणि सुलतानने रन खर्च केलेले आहेत 18. गिरने वाली तीनों विकेटें कैच आउट के रूप में गिरी है, जो अच्छी क्षेत्ररक्षण की गवाही दे रहे हैं. अगदी बरोबर, क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. टीम साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरीचा सतीश शेठ म्हात्रे यांचा हा संघ आहे. खूप मोठं व्यक्तिमत्व इनामपुरी गावचं आणि आज त्यांचा संघ मैदानामध्ये खेळत असताना बॉलर विजय पावले राऊंड विकेट. मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती विजय पावलेने. हायवे एंड कडून काही षटकं त्याने टाकली. आता 70-70 पॅव्हलियन एंड कडून बॉलिंग करतोय. लेग बाईटचा इशारा इथे अंपायर कळवत असताना कैप्टन के लिए ये जानना बहुत जरूरी होता है कि मेरा जो बॉलर है उसकी स्ट्रेंथ क्या है और कौन से एंड से मैं उसको बॉलिंग कराऊं. हवा कहां से चल रही है, बैट्समैन राइटी है कि लेफ्टी है, आने वाले 1-2 बैट्समैन कौन से राइटी होंगे लेफ्टी होंगे, ये सारे जजमेंट लेकर अपने बॉलर्स को और उनके एंड को रोटेट करना होता है. हा पूर्ण टीमचा अभ्यास करावा लागतो कॅप्टनला, समोरच्या टीमचा अभ्यास करावा लागतो कॅप्टनला आणि तशी रणनीती बनवावी लागते कॅप्टनला आणि तसे निर्णय सुद्धा घ्यावे लागतात कॅप्टनला. अगदी बरोबर आहे. असे उल्लेख कॅप्टनच करू शकतात आणि आमच्याबरोबर कॅप्टन चंद्रा उपस्थित आहेत, चंद्रकांत शिंदे. खूप चांगलं वक्तव्य इथे त्यांच्या माध्यमातून आणि एक्सपर्टची भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना समजली असेल का आहे क्रिकेटमध्ये. ओव्हर द विकेट, शॉर्ट बॉल, फटका चांगला आहे फ्रंट ऑफ स्क्वेअर आणि इथे बॉल जातो मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी सरोज प्रामाणिकच्या बॅटमधून प्रामाणिक षटकार. मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश सिक्सर. क्या बल्ले को तलवार की तरह घुमाया था हवा में और हवा के साथ साथ घटा के संग संग शानदार शॉट. 6 रन. सुरुवातीच्या काळात विकेट्स गेल्यानंतर वाटलं होतं की संघ गडगडेल की काय, पण दोघा खेळाडूने चांगलाच सावरला तो आणि धावसंख्येला आकार सुद्धा चांगला दिला आहे.
हवा के साथ साथ घटा के संग संग ये बॉल तू चल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा षटकार बॅट्समन सरोज प्रामाणिकच्या बॅटमधून. 23 रनवर खेळतोय जगत सरकार, 7 रनवर सरोज प्रामाणिक आणि आता धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 36 लॉस ऑफ 3 विकेट. विजय पावले पुढे टाकलेला बॉल समोर खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे आणि इथे कॅच ड्रॉप. आकाश चारेकर मला वाटतं तिथे होता डीप मध्ये, लॉंग ऑन ला कॅच ड्रॉप झाली आहे. नाराज आहे, निराश आहे योगेश पेनकर, कारण योगेश पेनकरला माहिती आहे सरोजने मागच्या मॅच मध्ये बॅटिंग केली आहे, त्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे, तो मोठमोठे स्ट्रोक मारू शकतो. हे आकाश तारेकर सुद्धा फिल्डिंग एकदम शार्प आहेत आणि त्यांना माहिती आहे कॅप्टनला की यांच्याकडनं अशा काही चुका होणार नाहीत, परंतु त्यांच्यावर त्यांचा तेवढा विश्वास आहे म्हणून ते अशा पद्धतीने रिॲक्ट होत आहेत की तुझ्याकडनं सगळ्या गोष्टी नको व्हायला. यावेळेला फुलर लेनचा बॉल होता आणि त्याला फक्त दिशा देण्याचं काम केलेलं आहे जगत सरकारने. खूपच चांगली बॅटिंग आज जगत सरकार या मॅच मध्ये करताना दिसलाय. सेन्सिबल बॅटिंग काय असते हे दाखवलं आजच्या मॅच मध्ये जगत सरकारने. सिंगल डबल वर भरोसा दाखवला, त्याला माहिती आहे या मॅच मध्ये सरोज प्रामाणिक बॅटिंग करतोय, मोठमोठे स्ट्रोक तो मारतोय, म्हणून त्याला जास्तीत जास्त स्ट्राइकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न होतोय. हरीश सर, एक और चीज आप गौर करेंगे, जगत सरकार ने सरोज को अच्छा शॉट खेलता हुआ देखा तो थोड़ा उनके कलेजे में भी ठंडक पड़ी कि सरोज है, अब मैं थोड़ा स्ट्राइक रोटेट कर सकता हूं. शॉर्ट बॉल हुक केलाय, बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर धावतात बॉलच्या मागे, परंतु मला वाटते इथे अपयशच मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील 4 आणि हा येतोय मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश चौकार. आधी खरोखर सरोजने आधीच्या मॅचला पण ह्या गोष्ट अशा प्रकारची फलंदाजी केली होती आणि आता ते तीच फलंदाजी ते मोठ्या बिग बॅशच्या मॅच मध्ये ते दाखवत आहेत. पूरी कोलकाता टीम की बैटिंग की स्ट्रेंथ क्या है, यू कैन नॉट बोल देम शॉर्ट पिच बॉल, हाफ ट्रैकर बॉल्स एंड बाउंसर्स. वो इसकी प्रैक्टिस इतनी करके आ चुके हैं कि रात को नींद में अगर उनको सुबह 4 बजे भी जगाया जाए तो उसको बॉल को मैदान के बाहर भेज सकते हैं. अगदी बरोबर आहे, सकाळी 4 वाजता उठवलं तरी देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकतो अशी बॅटिंग. सरोजची यावेळेला फुलर लेनचा बॉल, स्विंगिंग यॉर्कर, परंतु अंपायरचा इशारा येतोय हा असेल नो बॉल. क्या बढ़िया ग्राफिक्स नो बॉल का आप देख रहे हैं और फ्री हिट आएगा. फ्री हिट और फ्री हिट बॉल को खेलने की जिम्मेदारी रहेगी वहां पर. हालांकि इसके पहले फिजियोथेरेपिस्ट आर रिक्वेस्टेड टू रिपोर्ट ऑन द ग्राउंड प्लीज. थैंक यू. पीने का पानी ले जाया जाता है. चंद्रा, थोड़ा समय मिला है. आजकल क्रिकेट में एनर्जी ड्रिंक गैटोरेड कहिए या बाकी भी, मतलब मैं ऐसी कोई ब्रांड प्रमोट नहीं करता हूं, बट एक 80-90 के दशक में जब क्रिकेट चलता था तो तब तो मिनरल वाटर की बोतलें भी नहीं थी, और ऐसे समय पर मुझे लगता है कि नींबू शरबत या फिर कह सकते हैं कोकम शरबत या फिर कभी गोला. आपके ज़माने में क्या ड्रिंक हुआ करता था जब अगर खिलाड़ियों को प्यास लगती थी तो? मटके का पानी. क्या बात है. हमारे जमाने में मटके का पानी था, और पानी भी इतना इजीली कोई नहीं मंगाता था. 8-8 ओवर का मैच होता था, 8-8 ओवर दौड़ते थे, कभी 15 ओवर 12 ओवर का भी मैच होता था, दौड़ते थे, लेकिन ऐसा ग्राउंड के अंदर पानी बहुत ही कम लोग थे कि जो पानी मंगाते थे. नहीं तो ये सब खड़ूस क्रिकेटर थे, पानी भी नहीं मंगाते थे, वो बाहर जाने के बाद पानी पीते, जी भर के पानी पीते थे, लेकिन तभी मुझे नहीं लगता कोई इतना पानी मंगाता था. हालांकि पानी मंगाना चाहिए, अगर जरूरत है उस वक्त मंगाना चाहिए, लेकिन ऐसा बहुत ही कम, मतलब 1% 2% देखा होगा. ऐसा मैं तो अभी बहुत सारे मैचेस देखता हूँ, 2-2 3-3 भागने के बाद 1-2 ओवर में ही उनको पानी की जरूरत लगती है. नहीं, सही भी है, क्योंकि प्लेयर शुड रिमेन हाइड्रेटेड. आपको समय समय पर पानी पीना चाहिए, एनर्जी ड्रिंक ओआर लेना जरूरी है ताकि आप अपने आप को स्वस्थ रखें और खेल सके. शूज नहीं थे, स्लीपर पे खेलना पड़ता था, अंगूठे फटते थे, फिर वो जो टेप रहता था अपना, वो टेप अंगूठी को लगा के हम लोग खेला करते थे. ऐसा सब उस टाइम का पोजीशन था. विपरीत परिस्थितीमध्ये क्रिकेट खेळलं जायचं आणि फ्री हिट असेल हा बॉल. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा अगदी वेगवान टाकला आणि अखेर थ्रो करण्याचा प्रयत्न, तो तरी 1 रन इथे पूर्ण केली जाते. 1 रन इथे मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात 22च्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये, आणि अशा पद्धतीने ओव्हर नंबर
4चा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन झालेले आहेत 11च्या सरासरीने. हरीश सर 44. 44 रनों में 4 एक्स्ट्रा है और रन रेट है 11 रन प्रति ओवर का, जो अच्छा है. अब आखिरी 2 ओवर जो बचे हैं, 12 गेंदों में अगर 25 भी बनते हैं तो ये स्कोर 70 के आसपास जाएगा. और मैं समझता हूं दैट शुड बी अ गुड स्कोर कंसिडरिंग द बॉलिंग अटॅक ऑफ ARN and आर्यन रॉकर्स. एवढ्या मोठ्या बलाढ्य संघासमोर 4 ओव्हर 44 कलकत्ता करते, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. गडगडल्यानंतर सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये अक्षरशः गडगडले होते, पण 44 पर्यंत मजल ती घेऊन गेले. खरोखर दोघाही खेळाडूंना हॅट्स ऑफ. दोघेही सुंदर फलंदाजी करतात. याच्यामध्ये पार्टनरशिपचं खूप चांगलं योगदान आहे. पहा स्कोर बोर्डवर 11 बॉलमध्ये 24 जगत सरकार आणि त्यानंतर सरोज प्रामाणिक 6 बॉलमध्ये 12. दोघांचा स्ट्राईक रेट जर हरीश सर तुम्ही पाहिला तर 200च्या जवळपास आहे. आखिरी विकेट गिरा तब स्कोर था 16, इस वक्त है 44. 28 रनों की बेशकीमती भागीदारी इस वक्त देखने को मिल रही है. खरोखर तुम्ही नेहमीच उल्लेख करता बिझनेसमध्ये देखील पार्टनरशिप खूप महत्वाची असते आणि त्याचबरोबर क्रिकेटमध्ये पार्टनरशिप खूप महत्वाची आता या मॅच मध्ये ठरताना दिसते. त्यामुळे चिंता आहेत योगेश पेनकरच्या संपूर्ण टीम वर, कारण अशी पार्टनरशिप बिल्ड झाल्यानंतर एक मोठं टार्गेट तुमच्या समोर येण्याची दाट शक्यता असते. परंतु बॉलर या टीमकडे चांगले आहेत आणि बॉलिंग मार्कवर आलाय जिग्नेश पटेल. मगाशी आपण पाहिलं 70 एंड कडून त्याने बॉलिंग केली, आता करतोय हायवे एंड कडून. या मॅच मध्ये थोडेसे एंड बदललेले आहेत कॅप्टन योगेश पेनकरने आपल्या बॉलर्सचे. त्याचा कितपत फायदा होईल हे पाहूया. आणि जिग्नेश आता बॉलिंग मार्कवर तयार सरोज प्रामाणिकच्या विरुद्ध. याला फुलर लेनचा बॉल होता, ऑफ ड्राईव्ह केला, डीप मध्ये फिल्डर आहे, फक्त एकच रन मिळेल सरोजला. जी दुखापत होती ती ते स्पष्ट दिसते हरीश सर. और वो स्वयं एक बॉलर भी हैं, तो उनसे बॉलर का जो काम है वो किस तरह से कराएंगे ये कैप्टन राज पासवान को सोचना होगा. लेकिन इस वक्त उन्होंने एक अच्छा अक्लमंदी का काम किया है कि उन्होंने जगत सरकार को स्ट्राइक दे दी है, क्योंकि जगत सरकार जब 70 एंड से बैटिंग करते हैं तो बहुत खतरनाक स्ट्रोक्स खेल रहे हैं. चांगला फटका, रडार मध्ये हा बॉल होता, डीप मध्ये फिल्डर आहे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जगत सरकारच्या बॅट मधून 70 चौकार. तो इसी की मैं बात कर रहा था कि 70 एंड से जब जगत सरकार बैटिंग करते हैं तो बॉल मैदान के बाहर जाती है. आज जब मैं सुबह यहां पर आ रहा था, मेरे बाजू से एक रिक्शा गुजरा, रिक्शा के पीछे एक लाइन लिखी थी, चिटके तो फटके, और बिल्कुल वही यहां पर दिख रहा है. बैट पर अगर बॉल चिटकी सरकार के तो फटके लगकर सीधा मैदान के बाहर. जगत सरकार, कलकत्ता के सरकार, सरकारी काय असते ती त्यांच्या फलंदाजीमध्ये दिसते आणि त्यांनी मारलेला आता चौकार, अप्रतिम चौकार. अगदी बरोबर आहे. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय जगत सरकार. 49 लॉस ऑफ 3 विकेट. चांगली पार्टनरशिप. पिच बॉल, कॅचचा कॉल केला होता आणि पुन्हा एकदा कॅच पासून थोडासा दूर, आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट होईल सरोज प्रामाणिक. आणि फ्रस्ट्रेशन सध्या ग्राउंडवर दिसत आहेत, कारण सरोज देखील चांगली बॅटिंग करत होता. तो सांगतोय 1 रन होती, धावायला पाहिजे होतं. आज का 5वां मैच और 5 मैच में ऐसे रनआउट क्रूशियल स्टेज पर हुए हैं जो महंगे पड़े हैं. क्या ये मैच भी उसी महंगे रनआउट का गेम चेंजर डिसीजन होगा, ये तो वक्त बताएगा. बट दिस वाज डेफिनेटली पुअर अंडरस्टँडिंग बिटवीन द बॅट्समॅन. नक्कीच वैतींची खूप चांगली सुरुवात होती आणि वैती सुंदर खेळत असताना नाहक रनआउट झाले आणि त्याचा भुर्दंड त्यांना भोगावा लागला विक्रोलन्सला. तसंच असं आता होईल की काय, हा सुद्धा प्रश्न आपल्याला समोर येतोय. पण याच्यामध्ये एक फिल्डिंगचं चातुर्य बघा, बॉलरचं चातुर्य बघा. इकडनं बॉल लागला नाही तर त्यांनी तिकडनं घेतलेला चान्स, त्याच्यामध्ये त्यांची ती विकेट बॉलर चातुर्यामुळे मिळाली. एक्सप्रेशन बघा जात असताना, कारण एवढी चांगली बॅटिंग केल्यानंतर अशा पद्धतीने रनआउट झाल्यानंतर तो तरी काय करेल. नाही, हे एक्सप्रेशन मॅचचं आहे, हे वैयक्तिक नाही आहे, हे मॅचचं एक्सप्रेशन आहे. त्यांना ते सर्व सांगतायत की तुझं लक्ष माझ्याकडे पाहिजे होतं, की इम्पॉर्टंट आहेत आपली विकेट्स, माझी विकेट्स इम्पॉर्टंट आहे, तुझी विकेट्स इम्पॉर्टंट आहे, आणि ही डू ऑर डायची वेळ आहे, आपल्याला फायनल घेऊन जायची आहे. आणि त्या परिस्थितीत त्यांचं ते एक्सप्रेशन जगासमोर किंवा मैदानात ते दाखवत आहे. तेरा धियान किधर है, तेरा पार्टनर इधर है. अगदी बरोबर आहे. आणि विकेट किपरच्या मागे बॉल जेव्हा जातो त्यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समनचाच कॉल मानला जातो. नक्कीच नक्कीच. जगत सरकार
पुन्हा एकदा अक्षरशः खोदून काढला हेलिकॉप्टर स्ट्रोक ऑन साइडला लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहे. एक रन इथे मिळेल जगत सरकारला आणि इथे टीमचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 50 अप 50 लॉस ऑफ 4 विकेट ARN आयुष रॉकर्स कोलकाता. पहला मील का पत्थर हासिल किया है क्योंकि इस टूर्नामेंट में फाइट करने के लिए कम से कम 50 तो चाहिए. अब यहां से 50 से अगला लक्ष्य 55 का, फिर 60 का, फिर 65 का, फिर 70 का, छोटे छोटे लक्ष्य जो है वो निर्धारित करके उसकी पूर्ति का प्रयास करना होगा. पिकू पॉलच्या बॅटमधून हा स्ट्रोक फसलाय आणि बॅट्समन आउट होईल. खूप चांगली कॅच डीप मध्ये विजय पावलेकडून. बघा जगत सरकारची खेळी बघा. जगत सरकार एवढ्या मोठ्या दिग्गज संघासमोर ते बॅटिंग करतायत. खरोखरच त्यांच्याकडे ती क्वालिटी आहे, ती अबिलिटी आहे, म्हणून ते इथपर्यंत अजूनपर्यंत टिकलेत मैदानावरती. मेरे ख्याल से पीकू पॉल को एक रन लेकर सरकार को यह काम करने को देना चाहिए था, क्योंकि मुझे ऐसा लग रहा है कि सरकार इस वक्त जो है बल्लेबाजी के साथ ज्यादा बेहतर इंसाफ कर रहे हैं. पीकू पॉल रनों की रफ्तार बढ़ाने गए, उन्होंने भी हेलीकॉप्टर उड़ाना चाहा था, लेकिन इस बात से बेखबर थे कि आजकल एयर फ्यूल सरचार्ज बढ़ गया है और इसीलिए उड़ान महंगी पड़ सकती है. हा मी सहमत आहे तुमच्या ह्या बोलण्यावरती पंड्याजी. खरोखरच ज्या पद्धतीने सरकार बॅटिंग करते आहेत, येणाऱ्या खेळाडूने त्यांना ते स्ट्राईक जर दिला तर नक्कीच मॅचचं चित्र जरा वेगळं तुम्हाला दिसेल. नवीन बॅट्समन शंकर हंसदा. जगत सरकार स्ट्रायकिंग एंडला. स्कोर बोर्ड रन आहेत 50. 5 विकेटचं नुकसान. बॉलिंग मार्कवर जिग्नेश पटेल. लोअर फुल टोस टायमिंग जुळलंय असं वाटतं आणि हो जुळलंय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जगत सरकारच्या बॅटमधून मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश षटकार. जगत सरकार 70-70 एंड से बैटिंग करते समय उन्होंने जितने भी शॉट हवा में खेले हैं एक भी मैदान के अंदर नहीं, ऑल आर आउट ऑफ द पार्क. दैट इज द क्वालिटी ऑफ सरकार. अरे खरोखरच खूप सुंदर फलंदाजी. आणि जगत सरकारने मनावर घेतलंय की मी माझा एक जोडीदार माझ्या न बघता मी माझे लक्ष नसताना आऊट झाला आहे आणि त्याची जबाबदारी आता माझ्यावर आली आहे. ही संघाची जबाबदारी माझ्यावर आली आहे, ती मी पेलवणार आणि ते पेलवण्याचं काम जगत सरकार करतायत. जगत सरकार आणि जो बॉल पाठवतोय सीमा रेषा पार. हा षटकार येतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 56. 56 लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 5 ओव्हर. जब वो शॉट लगा तो जिग्नेश का चेहरा वहां पर दिखाया जा रहा था मॉनिटर पर, और उनकी आंखों में एक सवाल था. गुजराती में अपने आप को मन में कह रहे थे हमें आने रोकवो केवी रीते, हाउ टू स्टॉप हिम. और वही वहां पर अब जगत और शंकर. अब देखिए जगत सरकार देखते देखते 35 पर पहुंच गए. इस टूर्नामेंट में इसके पहले 2 अर्धशतक हुए हैं. हम ये नहीं कहते कि सरकार का अर्धशतक हो सकता है, लेकिन कोशिश की जा सकती है अगर ज्यादा गेंदें उनको खेलने मिले. और डेफिनेटली जो अगली 6 गेंदें हैं उसमें कम से कम 15 रन यहां पर कोलकाता को चाहिए मैच में वापस आने के लिए. चंदूच्या भाषेत जगत सरकार सीमा रेषा पार. शंकर हंसदा बॅटिंग करण्यासाठी आणि जगत सरकारच्या बरोबरीने त्यांना खेळायचंय. स्ट्रायकिंग इनला शंकर. फुलटोस बॉल टायमिंग प्रॉपर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय आणखीन एक मुंबई टेनिस क्रिकेट बिग बिग बॅश षटकार. जी बेसबॉल हिट. और ये बेसबॉल हिट देखिए कितने आराम से इसको अंजाम दिया. विजय पावले फुल टॉस बॉल लास्ट ओवर में कर नहीं सकते, और शंकर हंसदा ने वाकई में यहां पर ये 6 लगाकर स्कोर को मजबूती दी है. खूप चांगला स्ट्रोक शंकर हंसदा यांच्या बॅट मधून. लोअर फुलटोस बॉल होता आणि त्याला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नजर पहा बॉलवर होती आणि खूप चांगलं टायमिंग इथे जुळलं. स्कोर बोर्ड रन आहेत 62. 62. विजय पावलेचा हा बॉल थोडासा फुलर लेनचा होता. तत्पूर्वी 1 रन भरपूर वेगाने शंकर हंसदा इथे कंप्लीट करत असताना रन झालेत आता 63. काय खेळ गेलाय कलकत्त्याने. खरोखरच जबरदस्त खेळ. मला असं वाटतं की कलकत्तामध्ये मॅच बघत असताना ते प्राऊड फील करत असतील की आमची मंडळी मुंबईमध्ये जाऊन इतक्या सुंदररित्या फलंदाजी आणि गोलंदाजी आणि अशा पद्धतीची मॅच खेळू शकतील. डेफिनेटली जब टेनिस बॉल के मुकाबले होते हैं, जैसे आईपीएल में हर शहर का अपना एक फेवरेट क्राउड होता है, बेस होता है,
वैसे इस वक्त कोलकाता से भी जो दर्शक देख रहे होंगे, हो सकता है उन्होंने रात का अपना डिनर टाइम थोड़ा पोस्टपोन किया हो। पहले मैच देखेंगे, बाद में अपन डिनर लेंगे। विजय पावले लास्ट ओव्हर मध्ये अक्षरशः खोदून काढला हेलिकॉप्टर, डीप मध्ये फिल्डर आहे, करा फिल्डिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय 70-70 चौकार। विजय पावले निराश, हताश, नाराज। जगत सरकार, आपने जैसे बताया, जगत सरकार चेंडू सीमा रेषा पार और हो रहा है बेड़ा पार। नाही, आवाक्यातली गोष्ट होती, प्रयत्न चांगला होता, पण बॉडी लँग्वेज वरून तुम्ही पायाने, हाताने, छातीवरती हा बॉल घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता। खूप सुंदर फटका, 4 धावा। मिलिंगे रन 4। जी हाँ, जरूर होगा बेड़ा पार। 67 लॉस ऑफ 5 विकेट। ओव्हर नंबर 6 इन प्रोग्रेस। 6वं षटक सध्या प्रगती पथावर। जगत सरकारच्या बॅट मधून रन आलेले आहेत 39, 39। 16 बॉल त्याने फेस केलेले आहेत आणि सरकार राज करत असताना बॉलर विजय पावले पहिल्या 3 बॉलवर 11 रन। यावेळेला मिस केली लाईन जगत सरकारने, परंतु पहा इथे शंकर हंसदा आवश्यकता नव्हती, कारण या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त स्ट्राइकिंग इनला जगत सरकारच पाहिजे, जरी डॉट बॉल गेला असेल तरी। यहाँ पर शंकर रन चाहते थे, लेकिन जगत ने कहा नो प्रॉब्लम, शंकर दा आम्ही हँडल करबो, तुम्ही जाबो। नाही, लेकिन खूप चांगला बॉल होता, असा यॉर्कर दर्जाचा बॉल होता, यॉर्कर टाकलेला बॉल होता, तितकासा सोपा नव्हता की त्या बॉलवरती षटकार आणि चौकार इझिली मारू शकतो। कोरबो लोडबो जीत बोरे। शंकर हंसदा भी वापस आके डेफिनेटली कह रहे हो कि आमी की कॉलम, आमी की कॉलम, मैं क्या कर सकता हूं, वो दौड़ा ही नहीं। अगदी बरोबर आहे, तेच इथे झालंय। 67 रन, 6 विकेट इथे गमवले जगत सरकार। शंकर हंसदा आउट झाल्यानंतर नवीन बॅट्समन पंड्याजी, असं वाटतं की तुम्ही आता 6 महिने कलकत्त्यावरनं आलात असं जाणवतंय आम्हाला। मेरी जिंदगी में वो एक शहर रह गया है विजिट करने का, इंशाल्लाह जरूर विजिट करेंगे बहुत जल्द। लिटॉन नवीन बॅट्समन आणि हा बॉल अंपायरचा इशारा येतो, वाईड आहे। 68 रन स्कोर बोर्डवर। आधीच्या मॅच मध्ये पावलेंनी ज्या पद्धतीने बॉलिंग केली होती, मला असं वाटतं की आत्ताच्या पर्वामध्ये पावले थोडेसे महागडे ठरत आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी आधीच्या मॅच मध्ये बॉलिंग केली होती। विकेटचा कॉलम पूर्णपणे खाली आहे। 24 रन त्याने आतापर्यंत खर्च केलेले आहेत। या इनिंग मध्ये 5 एक्स्ट्राज आपल्याला पाहायला मिळालेले। 25 रन आतापर्यंत खाली केलेले आहेत। एक विकेट आली आहे विजय पावलेला, ती रनआउट आली आहे या ओव्हर मध्ये। आणि यावेळेला बॉल हवेत आहे, कव्हर्स बाउंड्री लाईनला, डीप मध्ये फिल्डर आहे आणि आता विकेटचा कॉलम खाली राहणार नाही विजयच्या खात्यामध्ये। पहिली विकेट जगत सरकार। बॅक टू द पॅव्हिलियन। गुड कमबॅक, गुड कमबॅक विजय पावले। खरोखरच फटकेबाजी झाल्यानंतर सुद्धा ते स्वतःच्या कंट्रोल मध्ये आले, त्यांनी विकेट्स काढला, खरोखर चांगली बॉलिंग गोलंदाजी। एक जमाना हुआ करता था जब जादूगर पीसी सरकार का शो देखकर लोग घर खुशी खुशी जाते थे, और आज जगत सरकार का शो देखते हुए दर्शकों को बहुत खुशी हुई होगी, क्योंकि जादुई करिश्माई बल्लेबाजी। और अगर आज कोलकाता फाइनल में प्रवेश करती है तो ये पारी को आने वाले कई सालों तक लोगों के मनुस्मृति के पटल पर रखा जाएगा। हो, अगदी खूप चांगला उल्लेख तुम्ही केलेला आहे। आणि आतापर्यंत आपण पाहतोय बॅटिंग लाईनअप मध्ये वरच्याच बॅट्समननी रन केलेले आहेत, तर टीम ARN आयुष रॉकर्स कोलकातासाठी। हा बॉल विजयचा लेग स्टंपच्या बाहेर गेलाय का हे पाहावं लागेल। आणि बॅट्समन आउट झालाय, मला वाटतं बोल्ड झालाय, बेल्स खाली पडलेली आहे आणि त्यामुळे लास्ट बॉलवर बॅट्समन असेल आउट। OUT दुसरी विकेट विजय पावलेला मिळते, ती देखील या ओव्हर मध्ये लास्ट बॉलवर, आणि बेल्स खाली पडली, लेग स्टंपवर हा बॉल ब्रश होऊन गेला आणि त्यामुळे इथे रन झालेले आहेत 68। आणि या मॅच मध्ये लक्ष आहे 69 रनचं, 69 टू विन। आणि आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेचच आम्ही परिवर्तन करू। हरीश पंड्या सरांना तुम्ही ऐकाल, त्यांच्याबरोबर चंद्रकांत शेटे जुळताना दिसतील। आणि मोठी विकेट होती लास्ट बॉलवर, 68 रन झालेले आहेत। चंद्रा सर, काय म्हणून पाहता या मॅच मध्ये? शेवटच्या बॉलला आपण अपेक्षित असतो की यॉर्कर हा पडला पाहिजे, आणि तो पावलेंचा कमबॅक आणि पावलेंनी टाकलेला यॉर्कर, त्यात मिळाला बडी। खरोखरच सुंदर गोलंदाजी, जो श्लॉगरला करायची असते तशी ती गोलंदाजी पावले यांनी केली, अप्रतिम। आता मी तुम्हाला सांगतो की
आता जर खरोखर ड्यूच्या जर सुरुवात झाली असेल तर ही मॅच या झालाय 11 वॉरियर्स इंडिया म्हणजेच विनर स्पोर्ट्स, सुमित ढेकले, शाहिद शेख अँड कंपनी. त्यांच्या विरुद्ध कुठला संघ खेळेल हे येणारे 6 षटक आपल्याला सांगतील. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता जुळतील हरीश पंड्या सर. हेलो बहुत बहुत शुक्रिया कुणाल दाते. दोनों अंपायर अब मैदान में आते हुए. युवराज भालेराव आपके स्क्रीन के बाईं ओर और आपके स्क्रीन के दाईं ओर अंपायर शशि साटम. इस वक्त दो हमारे सीनियर अंपायर कमेंट्री बॉक्स में थोड़ा आराम फरमाते हुए अनिल आवड़ेगांवकर और अंपायर प्रवीण पाटिल. हमारे आज के स्कोरर हैं कांचन पालकर. ये तमाम मुकाबले आप देख रहे हैं 70-70 के यूट्यूब चैनल पर और लाखों दर्शकों ने पिछले 3 दिनों में इस प्रतियोगिता का आनंद लिया है और इसकी झलकियां आपको यूट्यूब पर हमेशा देखने मिलेगी. और आशा करते हैं कि ये टूर्नामेंट जितना हमको आप लोगों तक ले आने में आनंद आया है उतना ही मजा आपको इसको देखकर आया होगा. 70-70 ऐप डाउनलोड कीजिए अपने मोबाइल ऐप पर और आप अपने पसंदीदा 70-70 प्रोडक्ट्स खरीद सकते हैं. टी शर्ट, ट्रैक पैंट, कैप, बैट, शूज, कई सारे प्रोडक्ट्स की रेंज है. हमारे साथ चंद्रकांत शेटे अब बतौर विशेषज्ञ जुड़ चुके हैं और खेल की शुरुआत होने जा रही है. टारगेट जो दिया गया है वो है 69 रनों का, 69 रन्स टू विन. कांचन पालकर जैसे ही हमारी आवाज सुनी 70-70 ऐप उन्होंने डाउनलोड करने रख दिया है. बहुत फास्ट डाउनलोड होता है, यूजर फ्रेंडली ऐप है. बैटिंग के लिए आ रहे हैं अब तुषार रणदीवे और योगेश पेणकर. अब देखिए, दिस इज द मास्टर शॉट. दे वांट अ पार्टनरशिप. कहते कि बुनियाद अगर अच्छी हो तो बुनियाद अच्छी होने पर उसके ऊपर रनों का जो टावर है, इमारत है, वो खड़ी की जा सकती है. और इसलिए दोनों ओपनिंग बैट्समैन इस तरह के भेजे गए हैं. दोनों लिटिल मास्टर हैं, छोटा कद लेकिन बड़े इरादे. तुषार रणदीवे पिछले मैच में दुर्भाग्यशाली रूप से रनआउट हुए थे और इस टूर्नामेंट में उनको बल्लेबाजी का अवसर नहीं मिला है. ये एक तरीका भी है. कैप्टन योगेश पेणकर चाहते हैं कि अगर हम इस मैच को जीतते हैं तो फाइनल अगर हमें खेलने को मिलता है तो उसके पहले हमारे जो खिलाड़ी बचे हुए हैं उनको भी थोड़ा बल्लेबाजी की प्रैक्टिस मिल जाए. आई थिंक दैट इज अ वेरी राइट स्ट्रैटेजी.
हमारे साथ अब जुड़ने जा रहे हैं अविनाश जाधव, जिन्होंने अपने जीवन के लगभग 30 साल क्रिकेट को दिए, रबर बॉल, टेनिस बॉल, लेदर बॉल क्रिकेट। वेलकम अविनाश। थैंक यू हरीश जी। अब यहां पर शुरुआत होने जा रही है। पहला ओवर लेकर आ रहे हैं राहुल वर्मा। राहुल वर्मा ने पिछले मुकाबले में बहुत अच्छी गेंदबाजी की थी, हालांकि उनका दूसरा ओवर थोड़ा खर्चीला रहा था, लेकिन रात आते ही अब सरोज नहीं, अब राहुल वर्मा से शुरुआत। हम मुरली पहली गेंद ओवर पिच थी, ऑफ स्टंप पर आती हुई और उसको ऑन ड्राइव में तब्दील करते हुए 1 रन हासिल किया योगेश पेड़कर ने। यह उनका स्ट्रांग जोन है, रन वसूल करते रहना, रन जमा करते रहना। जैसे डेफिनेटली योगेश पेड़कर को बचपन से गुल्लक में पैसे जमा करने की आदत रही होगी, ऐसा मुझे लग रहा है। खूप चांगली बॅटिंग करतात, कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग करतात आणि प्रत्येक फटका हा मोठा मारलाच नाही पाहिजे, त्या मोहात पडत देखील नाहीत. मेरिटवर क्रिकेट खेळण्यावर ते भर देतात आणि म्हणूनच की काय खूप चांगलं नाव देखील कमावलंय. बेहतर बॉल थी इस बार। अविनाश, बहुत अच्छा टेक ऑफ राहुल वर्मा की गेंद का। नक्कीच ही मॅच माझ्या मते हरीश जी, ही मॅच टफ होणार आहे, यात वादच नाही. कारण योगेश पेंडकर बरोबर खूप जबाबदारीने खेळावं लागणार या मॅच जर जिंकावी असेल तर. 70 एंड से अगली गेंद और एक आसान सा कैच मुकम्मल होता हुआ, और यहां पर पहला झटका तुषार रणदीवे को बल्लेबाजी में जो उन्नत करते हुए ऊपर भेजा गया था, तुषार रणदीवे उसके साथ निराश होकर वापस लौटते हुए, और पहली सफलता यहां पर ARNN आयुष रॉकर्स कोलकाता को मिलती हुई। नक्कीच सर, एक प्रमोशन दिले होतं. त्यांच्याकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची, पुण्यातील स्थानिक स्पर्धांमध्ये खूप चांगली बॅटिंग करतात. आज प्रमोशन जरूर दिलं होतं, परंतु या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये तेवढा फायदा करू शकले नाही. सर्कलच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न या ठिकाणी फसतोय. कदाचित त्यांचं वेगळं प्लॅनिंग असेल, कारण कृष्णा सातपुते थोडासा आउट ऑफ फॉर्म असल्यामुळे त्यांनी हा प्रयत्न केला, पण तो कलकत्ताच्या टीमने हाणून पाडलेला आहे. पहला विकेट मिलने के बाद अब नया बल्लेबाज कौन उतरेगा, उसके लिए प्रतीक्षा की जा रही है। साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी टीम के लिए अगला बल्लेबाज कौन उतरेगा, इसकी इंतजारी। अभी तक बल्लेबाज मैदान में उतर नहीं पाया है। आकाश के पिछले मुकाबले के स्कोर को ध्यान में रखते हुए उनको भेजा गया है। दूसरी एक चीज, जैसा हमने पहले भी बताया कि आकाश इज एक्सेलेंट रनर बिटवीन द विकेट्स। योगेश पेड़कर एक ऐसा पार्टनर चाहते जो उनके कॉल को सुने, आकाश ऐसा पार्टनर चाहते जो उनके कॉल को सुने। आओ एक दूसरे की सुने और टीम के विजय के मार्ग को चुने। आणि दोघेही रायगडला बिलॉंग करतात, त्यामुळे ते कॅल्क्युलेशन होऊ शकतं. काफी ज्यादा बाहर, वाइड बॉल अंपायर शशि साटम द्वारा, और स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ अब पहुंचा 1 विकेट के नुकसान पर 2 रन। इस बार भी गेंद बहुत ज्यादा बाहर भटकती हुई, वाइड बॉल। अब ये ध्यान रखना होगा। मुंबई महानगर पालिका कहती है कचरा हमेशा कूड़ेदान में डाले, और क्रिकेट में कोच कहते हैं गेंद को हमेशा स्टंप्स पर डालें। जरूर 3 पर 1, एक और वाइड बॉल। अब ये थोड़ा तकलीफ का समय है, जहां पर राहुल वर्मा अपने गेंदों पर नियंत्रण नहीं रख पा रहे हैं। 4 पर 1, 4 for 1। चार पर 1। इस बार अपरकट खेलना चाह रहे थे, यहां पर बॉल आसमान में और यहां पर गिरने वाला विकेट, विकेट नंबर 2 का पतन।
नक्कीच आज चांगला विकेट मिळालेला आहे. योगेश पेंडकर फुल फॉर्मात होते आणि त्यांची विकेट काढणं म्हणजे कलकत्त्यासाठी जमेची बाजू आहे. नवीन बॅट्समन कृष्णा सातपुते आता ग्राउंडवर येत आहेत आणि त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असणार टीमला आणि प्रेक्षकांना सुद्धा. पण आता बघूया, त्यांची कसोटीच आहे ही मॅच खेळणं म्हणजे. राहुलचा हा चेंडू, पाचवा चेंडू, आकाश तारेकर. जोरदार अपील झालेले आहे. अतिशय उत्कृष्ट चेंडू राहुल यांचा. आकाश तारेकर यांना बीट करून तो बॉल गेला. जोरदार अपील झालं होतं, पण हा गडीत न धावबाद आहे. पहिलं षटक संपलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी राहुल यांनी केलेली आहे. फक्त 4 धावा आणि 2 विकेट. व्हॉट अ एक्सिलेंट ओव्हर बाय राहुल. हॅलो. हां, दुसरं षटक घेऊन हिमांशू.
सुस्वागतम दोस्तों, इस वक्त हमारे साथ उपस्थित होने जा रहे हैं टेनिस बॉल क्रिकेट के मसीहा सुप्रीमो चषक के आयोजक और सांताक्रूज कलीना विधानसभा से विधायक और विभाग प्रमुख सम्माननीय संजय पोतनी साहब। इनका हम हार्दिक स्वागत करते हैं। हिंदुस्तान की सरजमीन का सबसे बड़ा शो सुप्रीमो चषक जो आप इतने सालों से देखते आ रहे हैं, ये संजय पोतनी साहब आयोजित करते आ रहे हैं और उन्होंने क्रिकेट को ऑर्गेनाइज तरीके से अच्छे आयोजन के जरिए कैसे दुनिया में रखा जाए ये दिखाया है। भाई जय महाराष्ट्र, आपला हार्दिक स्वागत आहे। बहुत बहुत शुक्रिया। वी वेलकम मिस्टर संजय पोतनीस ऑन बिहाफ ऑफ 70-70 स्पोर्ट्स टू द बिग बैश। यहां पर इस वक्त वाइड बॉल और स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेट के नुकसान पर 12 रन। देश और दुनिया में सुप्रीमो ट्रॉफी का डंका बजता हुआ और संजय पोतनी साहब और अनिल परब साहब ने मिलकर जो कॉन्सेप्ट दुनिया के सामने रखा, लाजवाब। अगली गेंद इस बार उठा दिया है और खूबसूरत टाइमिंग के साथ बॉल मैदान के बाहर चली जा रही है 6 रनों के लिए और ये 6 लगाया वहां पर बल्लेबाज आकाश तारेकर ने पिछले 2 मैचों में अपने स्टैंडर्ड को ऊपर उठाया है, ये बात माननी होगी। नक्कीच हरीश सर खूप चांगली बॅटिंग करतायत, कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळतायत आणि मी तर म्हणेल मागील 2-3 वर्ष खूप प्रगल्भतेने बॅटिंग करताना त्यांना मी पाहतोय। कारण त्यांच्या गावासाठी क्रिकेट ते खूप वर्ष खेळले, परंतु मागील 3 वर्षात व्यावसायिक क्रिकेटमध्ये आकाश तारेकर नावाचा डंका वाजताना पाहायला मिळतोय। नक्कीच चंदू, जबाबदारी काय असतं हे आकाशने आज दाखवून दिलं। सेमीफायनल आपल्या क्वार्टर फायनल मॅच आणि आता ही सेमीफायनल मॅचमध्ये पण ते तशीच आपलं इनिंग चालू ठेवत आहेत। इस बार बॉल आसमान में, कैच करने का मौका और बाजू में गेंद ने जैसे ही टप्पा खाया वहां पर उम्मीद और आशा दोनों पर निराशा का पानी फिरता हुआ। नाराज दिख रहे हैं वहां पर जगत सरकार, क्योंकि ये सेमीफाइनल है, यहां ये कैच का होना बहुत जरूरी था। हमेशा रन बनाते समय, विकेट लेते समय, कैच लेते समय सतर्क होना बहुत जरूरी है। कोशिश अच्छी थी और पिछले 3 दिनों में जहां कैचेस छूटे हैं वहीं पर कुछ मुश्किल कैच हमें देखने को भी मिले हैं और सेमीफाइनल के स्तर को देखते हुए यह कैच का होना जरूरी था। वहां पर कृष्णा सातपुते अब जुड़ चुके हैं आकाश तारेकर के साथ। स्कोर आगे बढ़ता हुआ अब 2 ओवर की समाप्ति पर 20 रन, 2 विकेटों के नुकसान पर 24 गेंदे 49 रन, 24 चेंडू 49 धावा, 24 बॉल्स 49 टू विन। महत्त्वपूर्ण मॅच आहे। आपण एका बाजूला जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या दुनियेतील एक मोठी टीम मैदानाच्या आतमध्ये साक्षी इंटरप्राइजेस इनामपुरी पाहतो। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एक अशी टीम आहे पश्चिम बंगालमधून मुंबईत दाखल झाली आहे, कलकत्त्याचे खेळाडू त्या टीममध्ये आपण पाहतोय, परंतु एक अशी टक्कर देत आहेत की सर्वात प्रभावित करणारी टीम म्हणून या टीमकडे गेल्या 2 दिवसात अविसर आपण नक्कीच पाहिलंय। नक्कीच चंदू, डार्क हॉर्स म्हणून त्यांना आपण संबोधित करू शकतो माझ्या मते। और बहुत ज़बरदस्त संजय पोतनी साहब आप देख रहे हैं, उनके साथ तारीफ सैयद साहब है और वो मुकाबले का आनंद ले रहे हैं। आई थिंक यश भी आया हुआ है, सो वी वेलकम यश पोतनी एज वेल।
आणि नक्कीच सुप्रीमो चषकाचे वेध देखील सर्वांना सातत्याने लागतात, कारण एक भव्य दिव्य आयोजन आणि भारतभरातील खेळाडू त्या स्पर्धेत समाविष्ट होतात. प्रत्येक टीमला आशा असते की आपली सुप्रीमोमध्ये एंट्री व्हावी आणि मोजक्या संघांना तिकडे प्रवेश मिळतो सर. बहुत ही सुपर्ब आयोजन रहता है, परफेक्ट एग्जाम्पल ऑफ इवेंट मैनेजमेंट. राहुल वर्मा की ये गेंद और इस बार देखिए किस तरह से बल्ले को टैप करते हुए खेला था विकेटों के पीछे कृष्णा सातपुते ने. कृष्णा सातपुते के जीवन में ऐसी कोई भी इनिंग नहीं हुई होगी जहां उन्होंने बैकवर्ड ऑफ स्क्वायर शॉट न खेला हो. ट्रेडमार्क ऑफ कृष्णा सातपुते, अगर उसने स्क्वायर लेग में नहीं मारा तो ही कांट बी अ कंप्लीट बैट्समैन. ती खासियत आहे त्यांची आणि प्रसिद्ध केलं. कित्येक खेळाडू कृष्णा सातपुतेच्या अंदाजात खेळण्यास प्रसिद्ध आहेत आणि जरा जसं आपण म्हणतो की काही पायातले स्ट्रोक अविनाश जाधव टाईप खेळले जातात, तसे कृष्णा सातपुते टाईप देखील फटका आहे. 21 for 2 आकाश सामना करेंगे राहुल वर्मा का. बल्ले का बाहरी सिरा और ये बड़ा विकेट. आकाश तारेकर का फुटवर्क बिल्कुल भी नहीं था, ट्रैफिक जाम में फंसी हुई गाड़ी की तरह, ना आगे ना पीछे, और उसका पूरा फायदा ले लिया राहुल वर्मा की तेज गेंद ने. नक्कीच चंदू, तू पाहिलं असेल पहिली ओव्हर पण राहुलने जी ज्या हिशोबाने टाकली होती आकाशच्या विरोधात एक जोरदार अपील पण झालं होतं आणि ते न डगमगता त्याने दुसऱ्या ओव्हरमध्ये आकाशची विकेट काढली, याला महत्त्व आहे. जगत या ठिकाणी कोणती चूक करत नाही, ती यष्टीरक्षण करत असताना एक रणनीती बनवली होती. ऑफ स्टंपची वाईड लाईन पकडून बॉलिंग करण्याचा प्रयत्न आणि आकाश तारेकर खूप महत्त्वाचा विकेट या ठिकाणी, कारण ही मॅच पुढे घेऊन जाण्याची क्षमता त्यांची होती आणि तशी सुरुवातही केली होती हरीश सर. तर या ठिकाणी खूप मोठा धक्का मी म्हणेल आकाश यांच्या रूपात. राहुल दिन के समय में हाईवे एंड से बॉलिंग कर रहे थे, लेकिन शाम आते ही कल की तरह वो 70-70 एंड से बॉलिंग कर रहे हैं और उनकी गेंदबाजी में जो डंक है वो साफ देखा जा सकता है. जो लेटरल मूवमेंट कहा जाता है लेदर बॉल क्रिकेट में, वो वाकई में नजर आया राहुल वर्मा की गेंदबाजी में. और अब मेरे ख्याल से शुभम मोरे को नहीं, मेरे ख्याल से इजाज कुरैशी अब आ रहे हैं. इजाज कुरैशी इस प्रतियोगिता में अपने फॉर्म के साथ जूझते हुए, लेकिन ये वो बड़ा मौका है कि जब वो जिम्मेदारी अपने कंधों पर ले. कहते हैं ना, ऑथोरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी एंड अकाउंटेबिलिटी, ये तीन चीज़ें खिलाड़ी के लिए बहुत ज़रूरी है. जवाबदेही, जिम्मेदारी और फिर उसको लोगों के सामने खेलते हुए अपनी ऑथोरिटी यानी कि अपनी ताकत, अपनी क्षमता को दिखाने की जो बारी है वो इजाज के लिए अब आ चुकी है. तर नक्कीच संपूर्ण टेनिस क्रिकेट जगत या मॅचवर लक्ष देऊन असेल. टेनिस क्रिकेटचे दोन सितारे ज्यांना खूप मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत, ते बॅटिंगसाठी आपण पाहतोय. आज कलकत्त्याचा संघ मुंबईत स्वतःला सिद्ध करतोय. अशा संकटाच्या वेळी यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षाही असणार आहेत हरीश सर. और इजाज ने अब आते ही यहां पर देखिए, इजाज ने ये 6 लगाते समय कोई इजाजत नहीं मांगी और सीधा मिड विकेट बाउंड्री के बाहर फेंक दिया गेंद को 6 रनों के लिए. काय फटका खेळलाय आल्या आल्या. इंदापुरी टोला मी या ठिकाणी म्हणेल एजाज यांचा. आणि नक्कीच सर्वांना सांगतायत हो एजाज आलाय मैदानात. नक्कीच चंदू, हा शॉट बहुतेक इजाजला भरपूर कॉन्फिडन्स देऊन जाईल, कारण गेले 2-3 मॅच तो फॉर्ममध्ये नाही, पण या शॉटने नक्कीच तो फॉर्ममध्ये येईल. 27 पर 3, अब 21 गेंदे 42 रन, 21 बॉल्स 42 टू विन, 21 चेंडू 42 धावा. इस बार दिशा से भटके. इसके पहले वाली गेंद लेग स्टंप पर थी, अब आक्रमण ऑफ पर रखने गए और वहां पर नियंत्रण नहीं रख पाने का जुर्माना भरना होगा. 1 रन वाइड के रूप में अतिरिक्त रन संख्या. संजय पोतनी साहब आप देख रहे हैं मॉनिटर पर, और मेरे ख्याल से सुप्रीमो मास्क पहना हुआ है. क्या बात है. आई थिंक इट इज अ सुप्रीमो लोगो देयर. ही इज एंजॉइंग क्रिकेट. और अब देखिए यहां पर शॉर्ट स्टॉप पर, दिस इज अनबिलीवेबल. कुछ भी कभी भी हो सकता है. और जो इजाज इतना कॉन्फिडेंटली खेल रहे थे, राहुल वर्मा की एक और गेंद ने खात्मा कर दिया विकेट का. और यहां पर अब राहुल जो है एक ही चीज कह रहे होंगे, राहुल क्या कहती है तेरी आत्मा, तू कर प्रतिद्वंद्वी टीम के बल्लेबाजों का खात्मा. खूप चांगली कॅच देखील म्हणावी लागेल. पहा, लाईन अँड लेन सोडली नाही, षटकार मारला, परंतु पुन्हा एकदा एजाजला चूक करण्यास भाग पाडलं. तो फटका खेळण्यास भाग पाडलं. कीपरच्या डोक्यावरून जरूर गेला, परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते आणि कलकत्त्याला मिळतं हे आणखीन एक मोठं यश म्हणू शकतो सर मी.
पीकू पॉल बल्लेबाजी में ज़्यादा कुछ कर नहीं पाए थे, लेकिन ये जो कैच पीकू पॉल ने लिया ये अब इस वक्त थोड़ा सा दबाव बनाने की तरफ ले जा रहा है। नए बैट्समैन का आगमन हो रहा है। यस सी, बिल्कुल पिछले वाली मैच की स्थिति में ये टीम जा रही है, लेकिन ये टीम की खासियत ये है कि पहले दलदल में घुसो, फिर दलदल से बाहर निकलो और हाथ पैर स्वच्छ करो। क्या ये मैच में हसरत पूरी होगी? देखना होगा। प्रतिद्वंद्वी हर मुकाबले में बदल रहा है, खेल का स्टैंडर्ड हर मैच के साथ ऊपर जाता जा रहा है। ऐसे में कोलकाता की जो टीम है वो किस तरह से अब अगली लड़ाई और अगली चुनौती देगी आने वाले बल्लेबाज को, इसके ऊपर तमाम जनता की नजर। तर तेच पाहायला मिळणार आहे. अपेक्षांचं ओझं कृष्णा सातपुते यांच्यावर तर नक्कीच असणार आहे, परंतु त्यांची साथ देण्यासाठी जर पाहिलं तर कोल्हापूरचे एक धडाकेबाज बॅट्समन नितीन माटुंगे मैदानाच्या आतमध्ये तर जरूर दाखल झालेले आहेत. तर पाहूया आज कशा प्रकारे ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करतायत आणि कराव्याच लागतील. एक मोठी स्पर्धा ज्यावेळेला खेळता बिग बॅश या ठिकाणी आहे, तर नक्कीच आज बॅट बोलणं गरजेचं आहे. समोर तेवढाच तगडा प्रतिस्पर्धी भेटलाय. पिछले सुप्रीमो चषक का सुपर ओवर आज भी मेरे दिमाग में है। नितिन माटुंगे तिरुपति सावरडे के लिए जो पारी खेली थी, इस बार एक और लाजवाब गेंद। राहुल वर्मा गेंदों को इस तरह पिच करा रहे हैं मानो गेंद हवा में फराटे लेती हुई जा रही है। 140 बहुतेक चंदू, हा जो चेंडू गेला ना तो बहुतेक 140च्या स्पीडने गेला असेल. और इस बार स्ट्रेट सिक्स, स्टैंड एंड डिलीवर हैंड एंड सम मॉन्स्ट्रस सिक्स। अब यहां पर दिखा दिया बैट्समैन नितिन माटुंगे ने। वाकई में नितिन माटुंगे जो स्टाइल में सुप्रीमो का सुपर ओवर जो हमने देखा था, आज नितिन माटुंगे वहीं से मानो शुरुआत करते हुए और 3 ओवर की समाप्ति पर 34 पर 4 और 18 गेंदों में 35 चाहिए। बिल्कुल 50-50 चल रहा है इस वक्त। नक्कीच एक जबरदस्त मॅच या ठिकाणी सुरू आहे आणि नितीन माटुंगे दाखवत असताना कोल्हापूर कशासाठी तर तांबड्या पांढऱ्या रस्स्यासाठी प्रसिद्ध आहे, परंतु षटकारासाठी प्रसिद्ध करता येते. आणि खूप मोठी किरण खतकर, प्रवीण देसाई, खूप मोठी लांब लिस्ट. अवी सर, तुम्ही देखील कोल्हापूरला खूप सारं क्रिकेट खेळलेलं आहात. नक्कीच भरपूर चांगले प्लेयर होते. किरण कतकरने ती साईड जमवली होती आणि किरण कतकरनेच हे डेव्हलप क्रिकेट केलं. या कोल्हापुराचे प्लेयर भरपूर किरणच्या अंडर तयार झालेले आहेत. आणि या षटकाराने मॅचमध्ये सर पुन्हा एकदा रंग भरण्याचं काम केलं आहे. कृष्णा सातपुते आणि त्यांच्या बरोबरीने नितीन माटुंगे मैदानाच्या आतमध्ये. मी या ठिकाणी कलकत्त्याच्या गोलंदाजांचं कौतुक करू इच्छिल, कारण राहुल वर्मा, हिमांशू जिंदाल, त्याचबरोबर सरोज प्रामाणिक असेल. आपल्या क्रिकेटच्या चाहत्यांना कदाचित 2 दिवसापूर्वी ही नाव माहिती नसतील, परंतु आता प्रत्येकाची पाठ झाली असतील कोण येतोय, कारण हे सर्वांना तर रुळलं असेल. एवढा चांगला परफॉर्मन्स यांनी केला आहे. नक्कीच चंदू, कारण की आपण त्यांना डार्क हॉर्स हिशोबाने बघत होतो, पण आता मुंबईत येऊन सेमीफायनल खेळणं आणि ते पण एवढी टफ मॅच करणं, खरं क्रेडिट गोज टू कलकत्ता टीम. बहुत ही शिद्दत के साथ यहाँ पर अब साक्षी स्टार को 18 गेंदों में 35 चाहिए। कृष्णा सातपुते जैसा बड़ा प्लेयर इस वक्त मैदान में। सर, सुप्रीमोच्या देखील एक वर्ष फायनलला कलकत्त्याची टीम सोनाली शिविर कलकत्ता दाखल, आणि त्याही वेळेला खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता. यस डेफिनेटली। और देखिए सुप्रीमो चषक में जब भी मुंबई के बाहर की टीमें आई, 9 स्माइल इंदौर, सोनाली शिविर कोलकाता, इसके अलावा अर्जुन संगठना बुटीबोरी नागपुर, मतलब जब मुंबई की बाहर की टीमें मुंबई में आती है तो मुंबई का दिल बहुत बड़ा है। मुंबा देवी का आशीर्वाद मिल जाता है और इनाम लेकर जाते हैं, तो ये बड़ी बात है। अब इस मुकाबले में जो स्थिति है, कृष्णा 2 बॉल 2, नितिन माटुंगे 2 बॉल 6 और 34 पर 4। अब यानी कि मिडल ऑर्डर जो है वो उसका अंत, और अगर एक आध विकेट और गिरता है तो फिर उसके बाद पुछल्ले बल्लेबाजों की फहरिस्त की शुरुआत। तो ये एक नाजुक स्थिति है इस मैच की, और ऐसे में गेंदबाजी लेकर आ रहे हैं विजय। सरोज की जगह विजय आ गए। पिछले 3 दिनों में लाखों दर्शकों ने इस प्रतियोगिता को YouTube पर देखा। तमाम दर्शकों के हम आभारी हैं। आपने हमारे रिक्वेस्ट को स्वीकार किया, आप मैदान में ना आए और आप घर में बैठे और आपने मुकाबले को देखा। सुबह चाय पीते वक्त, नाश्ता करते समय, खाना खाते समय, डिनर करते समय, ऑफिस में, मकान में, दुकान में, सलून में, हर जगह से इस प्रतियोगिता को देखा गया है। और ऐसे हमारे तमाम दर्शकों को मैं सलाम करना चाहूँगा। आप हैं तो हम हैं, और इसीलिए आप सभी का बहुत बहुत शुक्रिया।
34 पर 4, नए ओवर की शुरुआत। जी हां, बल्ले का बाहरी सिरा और कृष्णा सातपुते ऑन साइड पर जाना चाहते थे, गेंद उनके बल्ले को लगकर बाहर निकली और जगत सरकार, यह मुकाबला जगत सरकार का है। नक्कीच ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कृष्णाच्या रूपात आणखीन एक मोठा धक्का या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. कलकत्त्याचे गोलंदाज अचूकता काही सोडायला तयार नाहीयेत आणि त्याच्या जोरावर जर या ठिकाणी पाहिलं तर मॅच मध्ये प्रवेश होतोय कलकत्ता टीमचा. चंद्रकांत, एक चीज आपने देखी, राउंड आर्म एक्शन, केदार जाधव की तरह आई थिंक इज बॉलिंग राउंड आर्म एक्शन एंड बल्लेबाज के लिए ये बहुत जरूरी होता है कि वो किस तरह से गेंद करते हैं उसको समझे, पढ़े और खेले। तो यहाँ पर अब विकेट नंबर 5 का पतन। हरीश जी, आपने परफेक्ट बताया। डिसेप्टिव एक्शन में बॉल पिक करना थोड़ा सा दिक्कत आती है, और नाइट मैच है और डिसेप्टिव एक्शन, बोथ हैज टू बी काउंटेड। शुभम मोरे अब मैदान में उतरते हुए, शुभम मोरे और नितिन माटुंगे, ये दो बल्लेबाज इस वक्त क्रीज पर। इस विकेट के जरिए ARN एंड आर्यन रॉकर्स, इस टीम का मनोबल बढ़ा है, आत्मविश्वास बढ़ा है। ये टीम लगातार पहले बैटिंग करती आ रही है, चाहे वो टॉस जीते या टॉस हारे। टॉस हारते हैं तो सामने वाली टीम उनको बैटिंग करवाती है, और टॉस जीतते हैं तो बैटिंग ही करते हैं, और बैटिंग इस तरह करते हैं कि अपने पैरों को जमा कर रखते हैं। नक्कीच हरीश जी, यांनी समीकरणच बदलून टाकलं आहे टेनिस बॉल क्रिकेटचं। 6 ओव्हरमध्ये 95% टीम चेस करते, पण कलकत्त्याने दाखवून दिलं की बॅटिंग करूनही मॅच जिंकता येते। तो विजय तैयार। अब विजय लेफ्टी बैट्समैन के लिए दाहिने हाथ के राउंड द विकेट आ रहे हैं हाईवे एंड से। और यहां पर कितना साहस ले लिया था, यह साहस दुस्साहस हो सकता था, बच गए और लेग बाय। पहिलाच प्रयत्न असं करणं जरूर चुकीचं होतं आणि कारण मागील मॅचमध्ये देखील अशीच बिनधास्त बॅटिंग केली होती आणि याही मॅचमध्ये ते करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून जरूर होईल. परिस्थिती प्रतिकूल आहे, परंतु आता त्यातून मार्ग काढावा लागेल, कारण या मॅचवर थोडी थोडी पकड मिळवण्याचा प्रयत्न कोलकाता टीमकडून होत आहे. अगर आस्था है तो बंद दरवाजे के पीछे रास्ता है, रास्ता ढूंढना होगा। 35 पर 5, 16 गेंदे 34 रन, 16 चेंडू 34 धावा, 16 बॉल्स 34 रन्स। और ये शॉट देखिए किस तरह से हरकत ली है, हरकत में ही बरकत है, और ये अफलातून टाइमिंग के जरिए बॉल मैदान के बाहर। 6 रनों के लिए नितिन माटुंगे इस वक्त गेंदबाजी पर टूट पड़े। जैसा आपने अभी बताया चंद्रकांत के तांबड़ा रसा और पांडरा रसा, नितिन माटुंगे जिस तरह बल्लेबाजी कर रहे हैं, मुझे ताज्जुब नहीं होगा आने वाले दिनों में माटुंगा रेलवे स्टेशन के सामने पूरेपूर कोल्हापुर शुरू हो जाए। नक्कीच नक्कीच. कोल्हापूर प्रसिद्ध आहे चपलांसाठी देखील, कोल्हापूर प्रसिद्ध आहे लवंगी मिरचीसाठी, अगदी तिखट, आणि वेज कोल्हापुरीसाठी देखील. तर या कोल्हापूरचेच असणारे हे खेळाडू आहेत, खूप चांगली बॅटिंग करतात. मनोज सकपाळ आणि त्याचबरोबर हे नितिन माटुंगे, हे दोन खेळाडू सध्याच्या घडीला खूप चांगली बॅटिंग करतात. सध्या नितिन माटुंगे बिल्कुल अपने ऑफ स्टंप को कवर किया और जाने दिया, वाइड बॉल, 1 रन का इजाफा, 5 विकेट के नुकसान पर 42। अच्छे बल्लेबाज की पहचान क्या है? अ गुड बैट्समैन नोज वेयर हिज ऑफ स्टंप इज। अच्छा बैट्समैन उसी को कहते हैं जिसको पता हो मेरा ऑफ स्टंप कहाँ है और उसको कवर करके खेले। परफेक्ट हरीश जी, आपने परफेक्ट कहा इस बात पे, मैं एग्री हूं। इस बार हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, हेलीकॉप्टर छोटी ऊंचाई पर था और 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 43 फॉर 5। चांगली मॅच सुरू आहे सर, दोन्ही बाजूने ही मॅच आहे. अजूनही कुठेही जाऊ शकते, ही कोणत्याही दिशेला ही मॅच जाऊ शकते. आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो नितिन माटुंगे हा की फॅक्टर राहिला आहे, कारण त्यांचे जे धडाकेबाज स्ट्रोक पाहायला मिळाले मॅचमधून, असं वाटत होतं कुठेतरी साक्षी एंटरप्राइजेस दूर चालली आहे, परंतु आता त्यांचाही मॅचमध्ये पुन्हा प्रवेश, म्हणजे मॅचमधील चुरस आपण या ठिकाणी पाहतोय. प्लेइंग 11 में आना, और नितिन माटुंगे मेरे ख्याल से टूर्नामेंट में पहली बार बैटिंग करते हुए नजर आ रहे हैं। आई थिंक ही इज प्लेइंग हिज फर्स्ट गेम, वेरी इंप्रेसिव। इस बार ड्राइव किया, ये अच्छी बात है क्योंकि चौका नहीं मिलेगा। 1 रन पूरा किया, दूसरे की दौड़, और यहां पर विकेट गिरना लगभग तय था, लेकिन बाल बाल बचते हुए शुभम मोरे, जिसके नाम में ही शुभ है, और
बच गए वहां पर। अब गेंदें बची हैं 13 और रन चाहिए 24। स्कोर हो चला है 45, 5 विकेटों के नुकसान पर। शुभम मोरे 2 बॉल 2, नितिन माटुंगे 4 बॉल 13। खूप चांगलं क्रिकेट, स्टँडर्ड उच्च दर्जाचं क्रिकेट आपण म्हणतो ना, जे प्रोफेशनल ते या ठिकाणी आपण पाहतोय. आणि संपूर्ण स्पर्धेत गेली 3 दिवस सर ह्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत आणि त्यामुळे बेस्ट 3 टीम आता उरलेल्या आहेत, तर बेस्ट परफॉर्मन्स होणारच. नहीं, और बेस्ट देना पड़ेगा। बेस्ट जो है अब नहीं देंगे तो कब देंगे? मतलब घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा तो क्या खाएगा? अब परफॉर्म करना होगा। नक्कीच हरीशजी, परफॉर्मन्स करावाच लागेल. इस बार सफल होकर ऑन साइड पर खेलने का प्रयास, गेंद थोड़ी धीमी आई, रुकी भी और ये वजह थी। 1 रन जरूर मिल रहा है वहां पर, लेकिन जब तक 1-1 रन खर्च भी हो रहा है तो मुझे नहीं लगता कि ARN और आर्यन रॉकर्स को ज्यादा दरकार होनी चाहिए। 4 ओवर का खेल मुकम्मल होता हुआ 4 ओवर और 46 रन बने हैं 5 विकेटों के नुकसान पर, यानी कि अब गेंदें बची हैं 12 और रन चाहिए कुल मिलाकर 23। तर 23 रनची आवश्यकता, बॉल 12 आणि म्हणजे अटीतटीचा सामना. शुभम मोरे जे अहमदनगरचे खेळाडू आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नितीन माटुंगे जे कोल्हापूरचे खेळाडू आहेत, ज्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा नक्कीच या ठिकाणी असणार आहेत. साक्षी स्टार इनामपुरी या संघासाठी आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कोलकाता टीमला एका चांगल्या ओव्हरची आवश्यकता आहे आणि इनामपुरी टीमला जर पाहायचं झालं तर 1-2 मोठे फटके जसे नितीन माटुंगेने खेळले ते येणाऱ्या कालावधीत देखील अपेक्षित असणार आहे. नक्कीच नितीन पाटिंगेला बघितलं एकदम अटॅकिंग बॅट्समन वाटतो आणि एक चांगली, पण त्याचबरोबर एक चांगली ओव्हर कलकत्त्याला मॅचमध्ये पुन्हा आणू शकते. नहीं, डेफिनेटली, और इसलिए उन्होंने अपने सबसे बेहतरीन गेंदबाज जिसको मुंबई क्रिकेट खेलने का अनुभव है, अपना इक्का तभी निकालो जब सामने वाले ने अपना बादशाह निकाला हो, और उस तरह का क्रिकेट अब होने जा रहा है। नक्कीच. आणि अटीतडीचा अशाच प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहिलं असतं. वन साईड मॅचेस कुणालाच आवडत नाही. ही चुरस, हा संघर्ष तुम्ही मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे मुंबईकर कुणी परफॉर्मन्स द्या, अगदी बाहेरचे जरी मुंबईच्या असतील परंतु चांगला परफॉर्मन्स देणाऱ्याची दाद दिल्या जातात. आणि त्याचमुळे की काय या स्पर्धेमध्ये कलकत्ता टीमचं देखील तेवढंच टप्पा खाते शुभम मोरे ने यहां पर यह छक्का जड़ दिया। क्या शानदार शॉट, टप्पा खाते ही दौड़ने की जरूरत क्या है, सीधा बॉल आसमान में उड़ती हुई चली गई मैदान के बाहर 6 रनों के लिए। सुपर शॉट। नक्कीच बॅटच्या आपण पाहू शकता हा बॉल ऑप्शनच्या बाहेर परंतु बॅटच्या रडारमध्ये होता. या खेळाडूने या अगोदरच्या मॅचमध्ये देखील प्रभावित केलं होतं. अहमदनगरवरून या ठिकाणी का आलोय ते दाखवत असताना शुभम मोरे, ज्याप्रमाणे अभिजित धुते यांना अहमदनगरवरून खूप चांगला परफॉर्मन्स करताना पाहिलं, श्याम त्र्यंबक यांना पाहिलं, तर आज आपण शुभम मोरे यांना परफॉर्मन्स करताना पाहतोय. अब 11 गेंदें बची हैं और 17 रनों की जरूरत। 10 गेंदे 17 रन, 10 बॉल्स एंड 17 रन्स, 10 चेंडू 17 धावा। परंतु खूप चांगली गोलंदाजी करतायत. ज्या पद्धतीने काल देखील खूप प्रभावित केलं, त्यांची बॉल रिलीज करण्याची जी पद्धत आहे ती लाजबाब आहे आणि म्हणूनच सरोज प्रामाणिक दुर्गापूरचे हे खेळाडू आहेत ते प्रभावित करतात. अब ये गलत गेंद थी, इतनी शॉर्ट गेंद आप नहीं कर सकते और बॉल मैदान के बाहर जाती हुई 6 रन के लिए इसको लगभग अब बॉल टू बॉल इक्वेशन तक ले आए शुभम मोरे। आणि ज्यावेळेला शुभम मोरे यांचा टीममध्ये समावेश झाला, प्रत्येकाला प्रश्न पडला होता की हा नौका खेळाडू आहे कोण टीममध्ये, एवढी मोठी टीम आहे, प्रतीक अर्थात साक्षी एंटरप्राइजेस, हा खेळाडू कोण आहे, तर उगाचच अफजल मखदूम कुणाला टीममध्ये सामील करून देत नाहीत, या का आणलं गेले त्याचं उत्तरच त्यांनी या ठिकाणी दिलं. नक्कीच शुभमबद्दल मी खूपच इम्प्रेस आहे. शुभम मोरेबद्दल नवीन खेळाडू आणि दिग्गज टीममध्ये येऊन असा परफॉर्मन्स करतो म्हणजे खरंच तो लाजवाब खेळाडू होणार आहे यापुढे. 9 गेंदों में 11 रन और शुभम मोरे, जी हां, उन्होंने टेनिस क्रिकेट को मैसेज दिया है, सत्यम शिवम सुंदरम शुभम। अब एक और लाजवाब गेंद, अब इसको कहते हैं वापस आना। मजा तब आता है जब दोनों तरफ से लड़ाई बराबर की हो, और अब 8 गेंदे और 11 रन, 8 चेंडू 11 धावा, 8 बॉल्स 11 रन्स। संघर्ष सुरू आहे. कधी शुभम सरस होत आहेत, कधी जर पाहिलं तर या ठिकाणी सरोज सरस होत आहेत. दोघांमधील संघर्ष बॅट आणि बॉलचा. इस बार बहुत ज्यादा बाहर थी। गेंद की गति को कम करना या गेंद की गति को जरूरत से ज्यादा तेज करना, ये दोनों खलनायक साबित हो सकते हैं गेंदबाज के लिए, जो हमने इस मुकाबले में देखा।
नक्कीच ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात. शुभम यांच्या विरुद्ध एक रणनीतीबद्ध बॉलिंग करण्याचा प्रयत्न, परंतु शुभम हे असे खेळाडू आहेत ज्यांनी पहिले अगोदरच्या मॅचमध्ये देखील शुभम कुणाला कळले नाही आणि याही मॅचमध्ये शुभम कुणाला कळले नाही. 8 बॉल 10. बॉल हवा में है, कैच होना संभव नहीं होगा क्योंकि काफी दूर दराज और 2 रन ले लिए. अब यानी कि मुकाबला जीतने के लिए 7 गेंदे 8 रन, 7 बॉल्स 8 रन, 7 चेंडू 8 धावा. अविनाश क्या कहेंगे आप? नक्कीच शुभम मेड द डिफरन्स इन दिस बोथ टीम. ही हॅज प्लेड अ शॉर्ट कॅमियो विच हेल्प्ड अ डिंग डॉंग टीम टू विन द मैच. जगत सरकार ने भी रन बनाए, रन शुभम ने भी बनाए, बट इट इज द मैच विनिंग रन्स दैट काउंट इन क्रिकेट. अब यहां पर छोटी पारी लेकिन बढ़िया पारी, ऐसा हम कह सकते हैं. और ये देखिए, दिस इज शॉट ऑफ द नाइट, रात का सबसे बेहतरीन शॉट, और बॉल मैदान के बाहर जाती हुई 6 रनों के लिए. और शुभम मोरे ने ये मैच के परिणाम को और मैच की स्थिति, दशा, दिशा सभी को बदल दिया है. याला नगरी तडाखा म्हणतात आणि तो या ठिकाणी दाखवत असताना शुभम काय बॅटिंग करतायत. आपल्याला जी संधी मिळाली ना त्या संधीचं सोनं बिग बॅश मध्ये करतायत. 42,000 दर्शक इसको लाइव देख रहे हैं. नीटॉन वाल्व की ओर से शुभम मोरे को उस शॉट के लिए 5,000 रुपए का इनाम इनायत किया जाएगा. जुनैद भाई, वी लव यू. क्या बात है यार, 5,000 bucks. लेकिन सबसे बड़ी बात शुभम मोरे की देखें, उनके चेहरे पर कोई भी स्माइल नहीं है. उन्होंने मुट्ठी बंद नहीं की, बल्ले को ऊपर नहीं उठाया. जो बड़े खिलाड़ी होते हैं वो आवाज नहीं करते. सिक्के आवाज करते हैं, 2000 का नोट आवाज नहीं करता. दैट इज द हॉलमार्क ऑफ अ बिग प्लेयर. क्या बात आहे हरीश सर. आणि तेच पाहायला मिळालं. संघर्ष जरूर सुरू होता. मी म्हणेन नितीन माटुंगे आणि शुभम मोरे हे असे खेळाडू राहिलेले आहेत ज्यांनी या मॅच पारडच बदलून टाकलं. जो मॅच झुकली होती कलकत्त्याकडे, त्या मॅचला अगदी इनामपुरी जे पनवेलच्या थोडंसं बाजूला आहे, खारघरच्या थोडंसं बाजूला गाव आहे, त्या गावाच्या बाजूने झुकवलं. नक्कीच चंदू, शुभम आणि नितीन या जोडीनेच ही मॅच जवळपास डिंगडॉंगला जिंकून दिलेली आहे. 6 बॉल 2 रन. ओवर की शुरुआत और यहां पर पहले रन को पूरा किया. अब यहां से साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी मैच हार नहीं सकती, यह पक्का है. अब केवल 1 रन चाहिए और उनका फाइनल में प्रवेश हो जाएगा. और फाइनल में प्रवेश कैसा होगा मालूम है? जैसे एयर चीफ मार्शल, वायुसेना, थल सेना, जल सेवा के जो अध्यक्ष जब आते हैं तो उनको गार्ड ऑफ ऑनर दिया जाता है, वैसा फाइनल में प्रवेश करने जा रहे हैं. इट्स गोइंग टू बी अ ग्रीन कार्पेट वेलकम. शुभमचं मैदानातील आगमन हे शुभ वार्ता घेऊन आलं होतं. क्या जबरदस्त अंदाज में खेला है, हैंडलिंग द प्रेशर. और 5 विकेट से मुकाबले को जीतकर ग्रैंड फिनाले में प्रवेश करता हुआ यहां पर साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी रायगढ़. अभिनंदन, और अभिनंदन जरूर देना चाहेंगे ARN एंड आर्यन रॉकर्स जिन्होंने तीसरा इनाम जीता है. तो तीसरा पारितोषिक दिया जाएगा ARN एंड आर्यन रॉकर्स को. और अब अंतिम मुकाबला 11 वॉरियर्स भारत और उनके बनाम साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुर रायगढ़ भारत. तो भारत की 2 टीमों के बीच में अंतिम मुकाबला होगा आपसे कुछ देर बाद. लेकिन आइए आपको ले चलते हैं सीधा अब हमारे प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ, जहां पर मैन ऑफ द मैच का अवार्ड इनायत किया जाएगा.